विषयावरील अभ्यासपूर्ण व्याख्याने पाहिलेली आहेत व आपण सर्वजण या टेक्निकल सेशनला अतिशय उत्तम अशा प्रकारचा प्रतिसादही देत आहात. आज या 7व्या सत्रात आपल्याला तथ्य संकलनाचे स्रोत हा विषय समजून सांगण्यासाठी व त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी समाजशास्त्र विभाग प्रमुख शिवाजी महाविद्यालय परभणी डॉक्टर तुकाराम यांची शैक्षणिक व मार्गदर्शक म्हणून ओळख करून देण्यासाठी ची विनंती मी समाजशास्त्र विभाग प्रमुख पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणी सावरगाव डॉक्टर आनंद गडमे यांना करतो. डॉक्टर आनंद गडमे सरांनी डॉक्टर तुकाराम फिसफिसे यांची ओळख करून द्यावी. डॉक्टर गडमे सर. थँक्यू सर. नमस्कार. दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने समाजशास्त्र विभागात आयोजित फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित केलेला आहे. या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचा आजचा 4था दिवस. या 4थ्या दिवसाचे 7व्या सेशनचे टेक्निकल सेशनचे प्रमुख वक्ते आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर तुकारामजी फिसफिसे सर यांचा अल्प परिचय करून देण्यासाठी मला इथं माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. या आजच्या टेक्निकल सेशनचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक तुकारामजी फिसफिसे सर हे सध्या शिवाजी महाविद्यालय परभणी येथे समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ते पदवी व पदव्युत्तर विभागाचे अध्यापन करतात. त्याचबरोबर ते एक विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून सुद्धा महाविद्यालयामध्ये परिचित आहेत. त्याचबरोबर ते अध्यापनाच्या कार्याबरोबरच गेल्या 10 वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजना विभाग याचे कार्यक्रम अधिकारी म्हणून सुद्धा काम पाहत आहेत. त्यांच्या या राष्ट्रीय सेवा योजना विभाग या कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करत असताना गेल्या 10 वर्षापासून त्यांनी जे काम केलं तर त्यांच्या कामाची दखल घेऊन शिवनेरी प्रतिष्ठान जिंतूर त्यांच्याकडून त्यांना महात्मा फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर त्यांनी वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवून त्यांना त्यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल पाणी फाउंडेशनकडून त्यांना जलरत्न पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. त्यांनी आपल्या PhDचे काम करत असताना जो विषय घेतला त्याच्यावर रिसर्च केलं. मराठा जातीतील भूमिहीन शेतमजूर एक समाजशास्त्रीय अध्ययन या विषयाचं अध्ययन केल्यामुळे या विषयाची दखल राज्य मागासवर्ग आयोगाने घेतली आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अहवालामध्ये त्याची नोंद केलेली आहे. त्याचबरोबर डॉक्टर तुकाराम फिसफिसे यांना नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्याकडून संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यताही प्राप्त झालेली आहे. त्याचबरोबर ते एक नामांकित व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक वेगवेगळ्या विषयावर विविध व्याख्याने दिलेली आहेत. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र कॉन्फरन्स असतील तर याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि त्यांचे एकूण 30 रिसर्च पेपर UGC मान्यप्राप्त जर्नलमध्ये प्रकाशित झालेले आहेत.
त्याचबरोबर तुकाराम फिसफिसे सर यांनी आपल्या शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यातही खूप मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे. तुकाराम फिसफिसे सर यांनी आपल्या महाविद्यालयात काम करत असताना प्लास्टिक मुक्ती अभियान, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण अभियान, जलसंवर्धन अभियान, त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन याच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रमाचं आयोजन करून समाजामध्ये जनजागृती करण्याचं कामही चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्याचबरोबर तुकाराम फिसफिसे सरांची एक ओळख एक संयमी, मनमिळावू आणि एक चांगला मित्र म्हणून त्यांच्याकडे पाहतात असा एक छोटासा अल्पपरिचय मी प्राध्यापक डॉक्टर तुकाराम फिसफिसे यांचा करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर मला हा अल्पपरिचय करून देण्याची संधी डॉक्टर रामचंद्र भिसे सरांनी प्राप्त करून दिली, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो व त्यांच्या सर्व टीमचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू, धन्यवाद. सर, त्यानंतर या आजच्या टेक्निकल सेशनसाठी आपल्याला लाभलेले डॉक्टर तुकाराम फिसफिसे सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्वांना या संदर्भाने मार्गदर्शन करावे. डॉक्टर तुकाराम फिसफिसे सर. धन्यवाद सर. सर्व प्राध्यापक वडिलांना माझा नमस्कार. गुड आफ्टरनून. आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि डिपार्टमेंट ऑफ सोशियोलॉजी अँड आयक्यूएसी दिगंबरराव बिंदू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑन रिसर्च मेथॉडॉलॉजी आयोजित केलेला आहे. या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये आजच्या या दुपारच्या सेशन मध्ये मी आपल्या समोर एक विषय घेऊन आलेलो आहे जो संशोधनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. तो आहे सोर्सेस ऑफ डाटा. या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मला या ऑनलाईन FDP मध्ये ज्यांनी आमंत्रित केलं असे माझे गुरु ज्यांनी मला MA ला शिकवलेलं आहे डॉक्टर रामचंद्र भिसे सर, तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर चव्हाण सर यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण ही संधी त्यांनी मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली. एक मोठं व्यासपीठ मला उपलब्ध करून दिल्याबद्दल या सर्वांचे मी सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो आणि महाविद्यालयाचं आणि रामचंद्र भिसे सरांचं अभिनंदन करतो की एका चांगल्या विषयावर त्यांनी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम हा आयोजित केलेला आहे, जो विषय अत्यंत महत्त्वपूर्ण सद्यस्थितीमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर या विषयाच्या बाबतीमध्ये ज्यांनी मला विद्यार्थी दशेपासून मार्गदर्शन केलेलं आहे आणि माझ्या PhDच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे, अशा सर्व गुरुवर्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की ही संधी खरं तर त्यांच्यामुळेच मला प्राप्त झालेली आहे. त्यामध्ये अनेक जण आहेत, त्यांचा खऱ्या अर्थानं आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिलेला आहे आणि मी आज आपल्या सर्वांच्या समोर एका महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी सादरीकरण करण्यासाठी आलेलो आहे. मी तसा नवखा यामध्ये आहे, कारण आजपर्यंत जे रिसोर्स पर्सन या फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमामध्ये प्रोग्राममध्ये आलेले आहेत ते खरं पाहिलं तर अनुभवी आहेत, तज्ज्ञ आहेत, नामांकित अशा प्रकारचे सर्व रिसोर्स पर्सन होते. त्यांच्या तुलनेमध्ये मी खऱ्या अर्थानं थोडा नवखा आहे आणि त्यातल्या त्यात संशोधनाची फील्ड ही अत्यंत महत्त्वाची आहे.
आणि त्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करायचं ही खऱ्या अर्थानं एक जबाबदारी माझ्यावर येऊन पडलेली आहे. आपण सर्व या विषयामध्ये तज्ज्ञ आहात, आपण सर्व अनुभवी आहात हे मी मान्य करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करत नाही तर केवळ जे मी विद्यार्थी दशेपासून या सामाजिक संशोधन पद्धतीच्या बाबतीमध्ये ऐकत आलेलो आहे, जे मी अभ्यासलेलं आहे, त्या बाबतीमध्ये फक्त आपल्याशी संवाद या ठिकाणी करणार आहे. विद्यार्थी दशेमध्ये आपण पाहिले की समाजशास्त्रामध्ये संशोधन पद्धती हा विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून थोडा किचकट क्लिष्ट अशा प्रकारचा विषय असलेला आपल्याला दिसून येतो. पण जेव्हा आपण एखाद्या सामाजिक संशोधनामध्ये किंवा एखादं जेव्हा संशोधन करतो तेव्हा त्यामध्ये अधिक रुची घेतो, गोडी घेतो किंवा ते अधिक रुचीनं काम करू लागतो, तेव्हा हा विषय क्लिष्ट न राहता तो खऱ्या अर्थानं आवडीचा विषय बनलेला आपल्याला दिसून येतो. तो माझ्या दृष्टिकोनातून हा जो विषय थोडा क्लिष्ट वाटत होता, जेव्हा मी PhD करू लागलो तेव्हा साहजिकच हळूहळू ह्या सगळ्या प्रोसेस मधून संशोधनाच्या गेलो आणि संशोधनाविषयी गोडी निर्माण झालेली होती आणि त्याच्यातूनच मग अशा प्रकारचं वेगवेगळ्या विषयावर विचार मांडणं किंवा त्याच्यावर चिंतन करणं हा एक स्वभाव मला झालेला दिसून येतो, एक सवय लागलेली दिसून येते. आणि विषय सरांनी मला फोन केला होता की सर तुम्हाला फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये बोलायचंय आणि गुरुची आज्ञा म्हणल्यानंतर ती डावलायची नसते. गुरुंनी आज्ञा दिल्याबरोबर मी म्हटलं की ठीक आहे सर, चालेल, काही अडचण नाही, पण विषय कोणता आहे? सर म्हणले की रिसर्च मेथॉडॉलॉजी या विषयावर आपल्याला बोलायचं आहे. मग त्याच्यातला कोणता भाग घ्या? तो मला सगळ्यात महत्वाचा आणि आवडीचा जो भाग वाटला तो वाटलेला आहे सोर्सेस ऑफ डाटा, म्हणजे तथ्य संकलनाचे स्रोत. कारण आपण पाहतो की संशोधनात वेगवेगळ्या आपण पायऱ्या पाहतो, विद्यार्थ्यांना शिकवतो किंवा संशोधनाच्या महत्वाच्या पायऱ्या आहेत. त्या वेगवेगळ्या पायऱ्यामधली एक महत्वाची पायरी म्हणून आपण तथ्य संकलन या पायरीकडे पाहतो. कारण याच्याशिवाय आपल्याला संशोधनाच्या शेवटापर्यंत अंतापर्यंत जाता येत नाही. आपल्याला जर संशोधन करून काही निष्कर्ष प्रस्थापित करायचे असतील, निष्कर्ष जर आपल्याला मांडायचे असतील किंवा एखादा सिद्धांत प्रस्थापित जर करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला तथ्य संकलन करावीच लागतात. तथ्य संकलित केल्याशिवाय आपण सिद्धांत मांडू शकत नाही, कोणत्याही सिद्धांताची निर्मिती करू शकत नाहीत. एवढं महत्व या तथ्य संकलनाला आहे. आता आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाहतो, सामाजिक शास्त्रे आहेत किंवा काही नैसर्गिक आहेत, भौतिक शास्त्र आहेत. याच्यामध्ये आपण पाहिलं की वेगवेगळे इथं तथ्य संकलनाची साधनं असलेली दिसून येतात, स्रोत असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच तथ्याच्या बाबतीमध्ये, त्याच तथ्य संकलनाच्या स्रोताच्या बाबतीमध्ये आज आपल्याला चर्चा करायची आहे. आज मी आपल्या पुढे एक 2-4 मुद्द्याच्या आधाराने या ठिकाणी स्पष्टीकरण करणार आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा मी स्पष्ट करणार आहे तो म्हणजे तथ्य म्हणजे काय, तथ्य कशाला म्हणायचं या बाबतीमध्ये विश्लेषण होईल. त्यानंतर तथ्य संकलन कशाला म्हणायचं किंवा कशाला म्हणतात, जो की आज आपला महत्वाचा विषय आहे, जो आजच्या सेशनचा महत्वपूर्ण विषय असलेला दिसून येतो. तथ्य संकलन कशाला म्हणायचं हे झाल्यानंतर ते तथ्य संकलन कोणत्या स्रोताच्या द्वारे संकलित केलं जातं, मिळवलं जातं, प्राप्त केलं जातं, संपादित केलं जाते, ह्याचाही आढावा या ठिकाणी घेणार आहोत. आणि तथ्य संकलनाचे स्रोत पाहत असताना प्रामुख्याने 2 स्रोताचा या ठिकाणी आढावा आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आहे प्राथमिक स्रोत आणि दुसरा आहे दुय्यम स्रोत. तथ्य संकलनामध्ये किंवा तथ्य संकलन जेव्हा स्रोत आपण पद्धती पाहतो त्याच्यामध्ये केस स्टडीचाही समावेश झालेला दिसून येतो किंवा सर्वेक्षण याचाही समावेश झालेला दिसून येतो. पण त्या 2 गोष्टीचा आढावा न घेता फक्त मी प्राथमिक आणि दुय्यम या 2 स्रोतावर या ठिकाणी विचार मांडणार आहे. म्हणून या सर्व मुद्द्याच्या आधारे आजचा हा विषय या ठिकाणी मी आपल्या समोर ठेवणार आहे. सर्वप्रथम तथ्य काय आहे, तथ्य कशाला म्हणायचंय याचा आढावा आपण घेऊया. तुम्हाला आम्हाला, कारण आपण सगळे समाजशास्त्राचे प्राध्यापक आहोत, तथ्य काय आहे, कशाला तथ्य म्हणतात, डाटा काय आहे हे सर्व आपण जाणता, माहीतच आहे. आजच्या काळामध्ये डाटा याला अधिक महत्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. कारण त्या डेटाच्या आधारावरच
तथ्याच्या आधारावर आपण कोणता तरी एक नवीन अशा प्रकारचा शोध म्हणा, निष्कर्ष म्हणा सांगण्याचा प्रयत्न करत असतो, मांडण्याचा प्रयत्न करत असतो. मग प्रत्येक बाबतीमध्ये हा डेटा, हे तथ्य अत्यंत महत्वपूर्ण असलेलं आपल्याला दिसून येतं. मग तथ्य कशाला म्हणायचे? कारण तुम्ही पाहिलं असेल, भौतिकशास्त्र असतील किंवा काही नैसर्गिक शास्त्र असतील, त्याच्यामध्ये एखादा पदार्थ, वस्तू तथ्य म्हणून तिथं सांगितली जाते किंवा त्याच्याकडे पाहिलं जातं. पण सामाजिक शास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा त्या सामाजिक शास्त्राच्या बाबतीमध्ये आपल्याला केवळ वस्तू म्हणूनच तथ्याकडे पाहता येणार नाही, तर त्याच्यापेक्षा वेगळं तथ्य आहे. त्याच्यापेक्षा तथ्याची थोडी अधिक व्यापक अशा प्रकारची व्याख्या, अर्थ असलेला आपल्याला दिसून येतो आणि तोच आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे. तथ्य म्हणजे काय? तथ्य जरी आपल्याला इकडं साधं सोपं असं म्हणत असलो की तथ्य म्हणजे एखादी माहिती आहे, एखादी घटना आहे, एखादी वस्तू आहे, पण अशी व्याख्या करणं हे एवढं सोपं नाही. कारण पाहिले की तथ्याची व्याख्या करणं अवघड आहे, कठीण आहे. तरी सुद्धा काही विचारवंतांनी तथ्य म्हणजे काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये पहिली व्याख्या आपण पाहूया, ती म्हणजे श्रीमती पॉलिन यंग यांनी व्याख्या काय केली? तथ्य केवळ मूर्त वस्तूपर्यंतच मर्यादित नाही. आता मी म्हटले की जे दृश्य आहे, मूर्त आहे, एखादी वस्तू आहे, त्याच्यापर्यंतच तथ्यच मर्यादित नाही. किंवा आपल्याला सामाजिक संशोधनामध्ये जेव्हा आपण तथ्याचा शोध घेतो तेव्हा तिथं फक्त सर माईक म्यूट झालाय. फिशफिशे सर, आवाज येत नाही, माईक म्यूट आहे. हा, ओके सर. तर भावना आणि अनुभव हे कसे आहेत? अमूर्त असलेले दिसून येतात. म्हणून सामाजिक शास्त्रामध्ये केवळ तथ्य हे मूर्त वस्तूपर्यंत मर्यादित नाही, तर अनुभव आणि भावना यांचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये झालेला दिसून येतो. म्हणून तथ्यांना भौतिक आणि शारीरिक किंवा भावनात्मक घटनाच्या रूपामध्ये पाहिलं पाहिजे. पण ह्या भावना, ह्या घटना किंवा काही वस्तू असतील, ह्या समजा तथ्य म्हणून आपण समोर घेतो किंवा त्याच्याकडे तथ्य म्हणून पाहतो, त्याची एक महत्वाची अट आहे. ती अट कोणती आहे? की त्याचा आपल्याला पडताळा घेता आला पाहिजे. त्या ज्या काही घटना असतील, वस्तू असतील, त्याचा पडताळा पाहता आला पाहिजे. लोकांना ते पडताळून पाहता आलं पाहिजे, खात्रीपूर्वक पुष्टी त्याची करता आली पाहिजे. आणि दुसरं आहे की ज्यांचा सत्य म्हणून स्वीकार केलेला पाहिजे. पण अशा प्रकारच्या कोणत्याही वस्तू म्हणा, घटना म्हणा, अनुभव म्हणा, भावना म्हणा, विचार म्हणा, की ज्यांना आपण तथ्य म्हणू, फक्त त्याची अट काय आहे की त्याची आपल्याला पुष्टी करता आली पाहिजे, त्याचा आपल्याला पडताळा पाहता आला पाहिजे किंवा त्याचा सत्य म्हणून स्वीकार लोकांनी केलेला असला पाहिजे, त्याला आपल्याला तथ्य असं म्हणता येईल. दुसरी व्याख्या गुड आणि हॅट यांनी केलेली आहे. ते काय म्हणतात की तथ्य एक अनुभव सिद्ध सत्यापनीय निरीक्षण आहे. निरीक्षणाला तथ्य म्हटले, पण कोणत्या? की ज्याचा आपल्याला अनुभव घेता येतो किंवा लोकांना त्याचा अनुभव घेता येतो, त्याची सत्यता पडताळून पाहता येते किंवा सत्यता ती पडताळून पाहू शकतात, अशा प्रकारचं निरीक्षण म्हणजे तथ्य, अशी व्याख्या केलेली आहे. तिसरी आणि महत्वाची व्याख्या फेअरचाइल्ड यांनी केलेली आहे की तथ्य ही अशी घटना आहे की जिच्या निरीक्षण आणि मापनाच्या विषयाबाबत सर्वांमध्ये अधिक प्रमाणात सहमती आढळून आली पाहिजे. म्हणजे सामाजिक तथ्य हे काय? सर्वांना त्याची सहमती असली पाहिजे, सर्वांना पडताळून पाहता आलं पाहिजे किंवा त्याच्या निरीक्षणाच्या बाबतीमध्ये आणि मापनाच्या बाबतीमध्ये सर्वांमध्ये सहमती असणं आवश्यक आहे. म्हणून अशा प्रकारच्या निरीक्षणाला किंवा अशा प्रकारच्या घटनेला आपल्याला तथ्य म्हणता येईल, ज्याचं निरीक्षण करता येईल, ज्याचं मापन करता येईल आणि मापनाच्या बाबतीमध्ये सगळ्यांचं खऱ्या अर्थ या ठिकाणी सहमती असेल, सर्वांचं एकच मत असेल, त्याला आपल्याला तथ्य म्हणता येईल. म्हणून सामाजिक शास्त्रामध्ये तथ्य अशा पद्धतीनं म्हणता येतं. केवळ वस्तूच नाही, अमूर्त बाबी सुद्धा या तथ्यामध्ये आलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणून तथ्य काय, हा एक महत्वाचा भाग या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. तर ही तथ्य आपल्याला संकलित करायचे किंवा ही तथ्य आपल्याला या ठिकाणी गोळा करायचे आणि म्हणून अशा या तथ्यांच्या माहितीची जमा करतो, तथ्य आपण संकलित करतो, त्या तथ्य माहितीला किंवा ते जमा करण्याला आपण तथ्य संकलन असं म्हणतो.
उदाहरणार्थ संशोधन आराखडा तयार झाल्यानंतरच सर्वात महत्वपूर्ण कार्य जर कोणतं असेल तर हेच असतं तथ्य संकलनाचं. मग तथ्य संकलन कोणतं आहे तर त्याचा साधा सोपा अर्थ असा आहे की संशोधनाला आवश्यक ती माहिती गोळा करणे म्हणजे तथ्य संकलन होय. म्हणजे एखादी आपण संशोधनाची समस्या निर्धारित केली किंवा निश्चित केली तर त्या समस्येच्या अनुषंगाने आपल्याला वेगवेगळ्या बाबी जमा कराव्या लागतात, वेगवेगळी माहिती जमा करावी लागते. केवळ काल्पनिक अशा बाबी तिथं महत्वाच्या नसतात, तर तिथं आपल्याला काही वैज्ञानिक पद्धतीच्या द्वारे माहिती संकलित करावी लागते, तथ्य संकलित करावी लागतात, जमा करावी लागतात. त्याला काय म्हटलंय तथ्य संकलन असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून तथ्यांचं संकलन करणं, तथ्य गोळा करणं म्हणजे तथ्य संकलन होय. तर इथं तथ्य संकलन हे महत्वाचं आहे सामाजिक संशोधनामध्ये. तथ्य संकलनाचा उद्देश काय आहे, कशासाठी आपल्याला तथ्य संकलित करायची, मी मगाशी थोडक्यात म्हटलेलं होतं की तथ्य संकलन कशासाठी आवश्यक आहे, सिद्धांताची मांडणी करण्यासाठी, निष्कर्ष आपल्याला मांडण्यासाठी. असं जरी म्हटलेलं असलं तरी काही विशिष्ट अशा उद्देशानं ही तथ्य संकलित केलेली आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये आपल्याला पहिलं एक महत्वाचा उद्देश इथं सांगता येईल तो म्हणजे माहिती मिळविणे. एखाद्या घटनेच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती प्राप्त करणे, मिळवणे हा या तथ्य संकलनाचा हेतू किंवा उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे उगाच कोणतीही व्यक्ती इथं तथ्य संकलित करीत नाही, काही ना काहीतरी तिचा उद्देश आणि त्या हेतूला साध्य करण्यासाठी ती माहिती प्राप्त करत असते, मिळवत असते आणि हा एक महत्वाचा हेतू उद्देश तथ्य संकलनाचा असलेला दिसून येतो. दुसरं म्हणजे रेकॉर्ड ठेवणे. अनेकदा आपण पाहिले की आपल्याला जेव्हा संशोधन करत असतो तेव्हा अनेक आपल्याला काही रेकॉर्ड हवे असतात किंवा अभिलेख आपल्याला हवे असतात. अशा प्रकारच्या रेकॉर्डची निर्मिती करणे, अशा प्रकारचे अभिलेख निर्माण करणे किंवा अशा प्रकारचे रेकॉर्ड ठेवणं यासाठी सुद्धा तथ्य संकलन केलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. आता हे करण्यामागे वेगवेगळे उद्देश असतात की ते त्याच्या आधारे लोक सिद्धांताची निर्मिती करतील, त्याच्या आधारे संशोधनाचं कार्य लोकांना करता येईल किंवा त्याच्या आधारे एखाद्या समस्येची सोडवणूक करता येईल. अशा वेगवेगळ्या उद्देशानं लोक काय केलं जातं, रेकॉर्ड तिथं ठेवण्यासाठी तथ्य संकलन केलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून दुसरा महत्वाचा उद्देश आहे तो म्हणजे रेकॉर्ड ठेवणे. तिसरा आणि महत्वाचा उद्देश आहे महत्वाच्या समस्याविषयी निर्णय घेणे. आपल्या समोर किंवा समाजातील व्यक्तींच्या समोर किंवा एखाद्या संशोधकासमोर जेव्हा एखादी समस्या निर्माण होते, एखादा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा त्या समस्येच्या बाबतीमध्ये काही निर्णय घ्यावे लागतात. अशा प्रकारचे निर्णय जर घ्यायचे असतील तर त्यासाठी आपल्याला तथ्य ही महत्वाची ठरतात. कारण तथ्य संकलन त्याच्यासाठीच महत्वपूर्ण ठरलेलं दिसून येतं. कोणताही निर्णय घेत असताना आपण माहितीच्या आधारे तो निर्णय घेत असतो आणि म्हणून महत्वाच्या समस्याविषयी निर्णय घेणं हाही एक महत्वाचा उद्देश या तथ्य संकलनाचा असलेला आपल्याला दिसून येतो. आणि शेवटचा उद्देश इथं आहे की इतरांना माहिती देणं. कारण आपल्या जरी एखाद्या वेळेस कामाचं ते तथ्य नसेल किंवा आपल्यासाठी जरी ती तथ्य संकलित केलेली नसतील तर ती कुणाच्या तरी उपयोगाची ठरतील, कुणाला तरी त्याची मदत होईल किंवा कुणाला तरी ती खऱ्या अर्थाने उपयोगाची होतील या उद्देशानं सुद्धा तथ्य संकलन केलेलं आपल्याला दिसून येतं. आपण जो दुसरा पार्ट याच्यामध्ये पाहणार आहोत, दुसरा स्त्रोत जो पाहणार आहोत तो कोणता स्त्रोत आपल्याला पाहायचा आहे, द्वितीय किंवा दुय्यम स्त्रोत. त्या दुय्यम स्त्रोतामध्ये जी काही तथ्य संकलित केली जातात तीच तथ्य आपल्याला काय करतात तर माहिती प्रदान करत असतात. ती माहिती आपल्याला देतात की तुम्हाला संशोधन करत असताना ही तथ्य उपयोगाची आहेत किंवा ही तुम्हाला अशा पद्धतीची उपयुक्त ठरणारी आहेत. म्हणून व्यक्तींना किंवा इतरांना माहिती देण्यासाठी अशा प्रकारचं तथ्य संकलन केलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून या चार उद्देशानं तथ्य संकलन केलं गेलेलं दिसून येईल. एक म्हणजे माहिती मिळवायची, रेकॉर्ड ठेवायचे, महत्वाच्या समस्याविषयी आपल्याला निर्णय काही घ्यायचे असतील आणि इतरांना माहिती द्यायची असेल या उद्देशातून तथ्य संकलित केली गेलेली आपल्याला दिसून येतात. म्हणून तथ्य संकलनाचा उद्देश आपल्याला या ठिकाणी स्पष्ट झालेला आहे. आता तथ्य काय आहे, तथ्य संकलन काय आहे, तथ्याचा उद्देश काय आहे हे पाहिल्यानंतर आपल्याला ही तथ्य नेमकी कशी प्राप्त करायची, ही तथ्य आपल्याला कशी मिळवायची या गोष्टीचा सुद्धा या ठिकाणी आढावा घ्यावा लागणार आहे. मी आताच म्हटले की संशोधनामध्ये आपल्याला वैज्ञानिक पद्धतीचा वापर करावा लागतो आणि जेव्हा वैज्ञानिक पद्धतीचा वापर करावा लागतो तेव्हा काही नियम त्या ठिकाणी महत्वाचे मानले गेलेले दिसून येतात. कोणत्याही पद्धतीने आपल्याला तथ्य संकलित करता येत नाही किंवा कोणत्याही प्रकारची तथ्य आपण संशोधनामध्ये घेऊ शकत नाही, तर विशिष्ट पद्धतीनंच ती आपल्याला घ्यावी लागतात.
संशोधन पद्धतीनं किंवा वैज्ञानिक पद्धतीनं त्या तथ्याला खऱ्या अर्थानं आपल्याला घ्यावं लागतं, संकलित करावं लागतं. म्हणून तथ्य संकलनाचे स्रोत आपल्याला या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. ती माहिती देणारे स्रोत आपल्या या ठिकाणी पाहिजे. बऱ्याचदा अशी गडबड होते, कारण शिकणारी मुलं जेव्हा आपण शिकवतो तेव्हा मुलांना कन्फ्युजन होतं, कारण बऱ्याचदा आपण तथ्य संकलनाचे स्रोतही त्याला म्हणतो, साधनेही म्हणतो, प्रकारही म्हणतो, पद्धतीही म्हणतो, वेगवेगळे नाव जरी वेगळे असतील तरी आपल्याला त्या माध्यमातून काय करायचंय, तर तथ्य संकलित करायचे, तथ्य प्राप्त करायचे, जी आपल्या संशोधनाला महत्वाची ठरणारी आहे. आपलं संशोधन अंतिम टप्प्यापर्यंत नेणारे आहे किंवा सिद्धांताची निर्मिती करण्यासाठी ती महत्वाची आहे. अशा प्रकारचे तथ्य संकलित करायची आणि ती तथ्य संकलित करण्यासाठी काही आवश्यक महत्वाच्या पद्धती आहेत की ज्या विशिष्ट पद्धतीच्या द्वारे आपण ही तथ्य संकलित करीत असतो. तथ्य विविध स्रोताद्वारे प्राप्त केली जातात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्रोत आहेत, पद्धती आहेत, वेगवेगळ्या विचारवंतांनी त्या पद्धती सांगितलेल्या आहेत. त्या बाबतीमध्ये एक वाक्यता दिसून येत नाही. म्हणून वेगवेगळ्या विचारवंताच्या या ठिकाणी थोडक्यात आपण विचार अभ्यासणार आहोत तथ्य संकलन स्रोताच्या बाबतीमध्ये. त्यामध्ये पहिला इथं विचारवंत पहिला आपल्याला सांगता येईल श्रीमती पॉलिंग यंग यांनी तथ्य संकलनाचे 2 स्रोत सांगितलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये पहिला आहे प्रलेखीय स्रोत. प्रलेखीय स्रोतामध्ये पुस्तके असतील, रेकॉर्ड असतील, हस्तलिखिते असतील, दैनिकी असतील, पत्रे असतील, अशा वेगवेगळ्या साधनांचा म्हणा किंवा वेगवेगळ्या अशा तंत्राचा यामध्ये वापर केला गेलेला आपल्याला दिसून येतो. प्रलेखीय स्रोतामध्ये हे प्रकाशित असतील किंवा अप्रकाशित असतील अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पुस्तकांचा, रेकॉर्डचा, हस्तलिखितांचा या प्रलेखीय स्रोतामध्ये समावेश पॉलिंग यंग यांनी केलेला आपल्याला दिसून येईल. दुसरा आहे क्षेत्रीय स्रोत. क्षेत्रीय स्रोत हे अध्ययन विषयाशी संबंधित असतात. विशेषतः अध्ययन विषयाशी संबंधित जी व्यक्ती आहे ती व्यक्ती हा आपला महत्वाचा स्रोत असलेला आपल्याला दिसून येतो. त्या व्यक्तीकडून आपण मग ते तथ्य संकलित करत असतो. ते मग वेगवेगळ्या माध्यमातून असतील, अनुसूची असेल, निरीक्षण असेल, मुलाखत असेल किंवा अजून काही माध्यम तिथं असतील, त्या माध्यमाद्वारे किंवा त्या साधनाद्वारे आपण त्या संबंधित अध्ययन विषयाशी संबंधित व्यक्तीकडून ती तथ्य संकलित करत असतो. म्हणून दुसरा त्यांनी प्रकार सांगितलाय क्षेत्रीय स्रोत. त्यानंतर दुसरा विचारवंत आहे लुंडबर्ग यांनी ऐतिहासिक स्रोत हा एक इथं सांगितलेला आहे. कारण स्रोत जेव्हा सांगितले जातात त्याच्यामध्ये केवळ वेगवेगळ्या अशा पुस्तक किंवा अनुसूची, प्रश्नावली यांचा समावेश होत नाही किंवा प्रकाशित अप्रकाशित साहित्य यांचा समावेश होत नाही, तर त्याच्यामध्ये अनेक ऐतिहासिक बाबींचा सुद्धा समावेश होतो. जसं उदाहरणार्थ वेगवेगळ्या उत्खननातून सापडलेल्या प्राप्त झालेल्या ज्या वस्तू असतील त्यांचाही समावेश त्यामध्ये झालेला दिसून येतो. म्हणून लुंडबर्ग यांनी ऐतिहासिक स्रोत इथं सांगितलेला आहे. म्हणजे ऐतिहासिक स्रोतामध्ये काय काय येतं, प्रलेख आहेत, शिलालेख आहेत, कागदपत्रे आहेत किंवा उत्खननातून प्राप्त झालेल्या वेगवेगळ्या वस्तू असतील, ह्या सर्वांचा समावेश ऐतिहासिक स्रोतामध्ये झालेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर त्यांनी दुसरा प्रकार सांगितला क्षेत्रीय स्रोत, जो आपण वरच पाहिलेला आहे की जी व्यक्ती आपण संशोधनासाठी निवडलेली आहे त्या व्यक्तीकडून आपण जी माहिती प्राप्त करत असतो ती माहिती क्षेत्रीय स्रोतामध्ये आलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये मग त्या व्यक्तीचं निरीक्षण करणं असेल, त्याच्या व्यवहाराचं निरीक्षण करणं असेल, यांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येईल. दुसरा महत्वाचा इथं विचारवंत आहे ज्याने तथ्य संकलनाचे स्रोत सांगितले, लुंडबर्ग. तिसरे आहेत प्रोफेसर बॅगले. प्रोफेसर बॅगले यांनी 2 स्रोत सांगितलेले आहेत जे आपण नंतर पाहणार आहोत. ढबळमानानं त्या सगळ्यांचा समावेश आपल्याला 2च याच्यामध्ये करायचा आहे, प्रकारामध्ये किंवा पद्धतीमध्ये, स्रोतामध्ये करायचा आहे. त्याच्यातला पहिला आहे प्राथमिक स्रोत. प्राथमिक स्रोत मध्ये अध्ययन विषयाशी संबंधित व्यक्ती आणि निरीक्षण किंवा अध्ययन विषयाशी संबंधित व्यक्ती ही आलेली आपल्याला दिसून येते. तिच्याकडून वेगवेगळ्या प्राथमिक साधनाच्या द्वारे आपण तथ्य संकलित करत असतो. ती साधनं आपण नंतर अभ्यासणार आहोत. आणि दुसरा आहे तो म्हणजे द्वितीयक स्रोत, दुय्यम अशा प्रकारचा स्रोत आपल्याला दिसून येतो. प्राथमिक स्रोतामध्ये व्यक्ती स्वतः माहिती संकलित करत असते, स्वतः तिनं मिळवलेली असते. दुय्यम स्रोतामध्ये मात्र व्यक्तीनं माहिती स्वतः मिळवलेली नसते, तर ती व्यक्ती दुसऱ्या कुणाच्या तरी माहितीचा आधार घेत असते. जी माहिती तिनं संकलित केलेली आहे संशोधनासाठी, ती माहिती अगोदरच कुणीतरी संपादित केलेली असते किंवा ती मिळवलेली असते. त्याचा समावेश हा द्वितीयक स्रोतामध्ये झालेला दिसून येतो. त्याच्यामध्ये प्रकाशित, अप्रकाशित
किंवा लिखित अशा प्रकारचे स्त्रोत आहेत, प्रलेखीय स्त्रोत असलेले आपल्याला दिसून येतात. तर हे काही विचारवंत आहेत ज्यांनी वेगवेगळे प्रकार या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला, स्त्रोत तथ्य संकलनाचे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपल्याला प्रामुख्याने ढोबळमानाने 2 इथं स्त्रोत सांगायचे किंवा स्त्रोत संशोधन पद्धतीमध्ये दिसून येतात. त्या माध्यमातूनच आपण तथ्य संकलित करत असतो संशोधनाशी संबंधित. त्यामध्ये पहिला प्रकार पाहायचा आपल्याला, तो म्हणजे प्राथमिक किंवा क्षेत्रीय स्त्रोत. आता थोडक्यात आपण पाहिलेलं होतं की प्राथमिक स्त्रोत काय आहे किंवा क्षेत्रीय स्त्रोत काय आहे. प्राथमिक मध्येच आपण पाहिले की पहिला शब्द आलेला आहे प्राथमिक. प्रथम जी माहिती मिळवलेली असते, जे तथ्य प्राप्त केलेली असते, जी माहिती ताजी असते, प्रथम मिळवलेली असते किंवा जी मूळ स्वरूपामध्ये असते, अशा माहितीला प्राथमिक स्त्रोत म्हटल्या गेलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे अशा प्रकारची माहिती कोण मिळवत असतो? जो संशोधक असतो, तो संशोधक स्वतः प्राप्त करत असतो. संशोधन विषयाशी संबंधित अशा प्रकारची माहिती स्वतः वेगवेगळ्या साधनाद्वारे, त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे कोणकोणते? एक निरीक्षण आहे, दुसरं आहे प्रश्नावली, तिसरं मुलाखत आणि चौथं आहे ते म्हणजे अनुसूची. या माध्यमाद्वारे प्रत्यक्ष जी माहिती किंवा तथ्य तो संकलित करत असतो, ती तथ्य ही प्राथमिक तथ्य म्हणून किंवा प्राथमिक स्त्रोत म्हणून त्या खऱ्या अर्थानं स्त्रोताकडे पाहिलं गेलेलं दिसून येतं. जेव्हा संशोधन करता अध्ययन क्षेत्रात जाऊन एखाद्या समस्येच्या संबंधामध्ये संशोधन करतो, तेव्हा खऱ्या अर्थानं ते संशोधन किंवा संशोधनासाठी जी काही माहिती तो प्राप्त करतो, ती माहिती ही प्राथमिक स्त्रोतामध्ये आलेली आपल्याला दिसून येते. आता क्षेत्रीय स्त्रोत याच्यात का म्हटले? कारण ते त्या क्षेत्रामध्ये जाऊन व्यक्ती, तो संशोधक प्रत्यक्ष माहिती जमा करत असतो. क्षेत्रावर जाऊन माहिती जमा केल्यामुळं, निरीक्षणाच्या माध्यमातून असेल किंवा इतर काही माध्यमातून असेल, ती माहिती किंवा ते तथ्य प्राप्त केल्यामुळं त्याला क्षेत्रीय स्त्रोत असंही म्हटलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून प्राथमिक स्त्रोत किंवा प्राथमिक अशा प्रकारचं हे साधन संशोधनामध्ये अत्यंत महत्वाचं ठरलेलं आपल्याला दिसून येतं. कारण अशी माहिती ही वस्तुनिष्ठ असलेली दिसून येते, विश्वसनीय अशा प्रकारची असलेली दिसून येते. कारण एखाद्यानं सांगणं, एखाद्यानं काही लिहून ठेवणं आणि स्वतः आपण एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये जाऊन माहिती करून घेणं, यामध्ये खूप फरक असलेला दिसून येतो. जसं म्हणतो की कानामध्ये आणि डोळ्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे डोळ्यानं आपण पाहतो ते खऱ्या अर्थानं एकदम महत्वाचं असतं, आणि या ठिकाणी व्यक्ती प्रत्यक्ष त्या क्षेत्रामध्ये जाऊन एखाद्या व्यक्तीला, जी काही संशोधन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आहे, तिला जाऊन विचारतो, निरीक्षण तिचं करतो, तिची मुलाखत घेतो, तिच्याकडून प्रश्नावली भरून घेतो आणि त्या माध्यमातून जी माहिती प्राप्त करतो ती अत्यंत उपयुक्त असलेली दिसून येते संशोधनाच्या दृष्टिकोनातून. म्हणून प्राथमिक स्त्रोत सामाजिक संशोधनामध्ये अत्यंत महत्वाचा मानला जातो. प्रथम असते, मूळ अशा प्रकारची जी माहिती असलेली आपल्याला दिसून येते. मग याच्यामध्ये कोणकोणती साधनं आहेत प्राथमिक स्त्रोतामध्ये? त्याच्यामध्ये पहिलं आहे निरीक्षण. प्राथमिक स्त्रोतामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण साधन ते म्हणजे निरीक्षण. आपण आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं निरीक्षण करत असतो किंवा त्या घटनाकडे आपण कुतूहलाने पाहत असतो. पण सगळ्यात पाहणं म्हणजे निरीक्षण नाही, किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपण काही गोष्टीकडे पाहत असतो, त्याला आपल्याला निरीक्षण म्हणता येणार नाही. निरीक्षणाची व्याख्या ही संशोधन पद्धतीमध्ये किंवा संशोधनामध्ये थोडी वेगळ्या पद्धतीची आहे, वैज्ञानिक पद्धतीची असलेली दिसून येते. नुसतं पाहणं म्हणजे संशोधन नाही. जेव्हा तुम्ही हेतुपूर्वक एखाद्या घटनेकडे पाहत असता, निरीक्षण करत असता, तेव्हा ते खऱ्या अर्थानं निरीक्षण झालेलं ठरलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून निरीक्षणामध्ये उद्देश महत्वाचा असतो, हेतू महत्वाचा असतो. व्यक्ती एखादी निरीक्षण करत असते, एखाद्या घटनेचं ते निरीक्षण करत असताना कोणता ना कोणता तरी हेतू त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये असतो. कारण बऱ्याचदा आपण पाहिलंय, समाजामध्ये पाहत असतो की एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या घटनेकडे पाहत असते, तेव्हा कोणता तरी उद्देशाने ती त्याच्याकडे पाहत असते. जेव्हा असा उद्देश व्यक्तीच्या मनामध्ये असतो, तेव्हा खऱ्या अर्थानं ते निरीक्षण ठरलेलं दिसून येतं. म्हणून नुसतं पाहणं म्हणजे निरीक्षण नाही. घटनातील पारस्परिक संबंध किंवा कार्यकारण भाव जाणून घेण्यासाठी घटनांचे केलेले यथार्थ अवलोकन म्हणजे निरीक्षण होय. ऑक्सफर्ड कन्साइज या शब्दकोशामध्ये केलेली ही व्याख्या आहे. आपल्याला असं का पाहायचंय किंवा एखाद्या घटनेचं यथार्थ अवलोकन का करायचंय? कारण त्या घटनेमधील पारस्परिक संबंध आपल्याला पाहिजे, त्याच्यातील कार्यकारण भाव आपल्याला जाणून घ्यायचा आहे.
कारण तसं पाहिल्याशिवाय, अवलोकन यथार्थपणे केल्याशिवाय त्या घटनेतील आपल्याला परस्पर संबंध काय आहेत, कार्यकारण भाव नेमका काय आहे हे आपल्याला समजणार नाही. म्हणून घटनातील पारस्परिक संबंध किंवा कार्यकारण भाव जाणून घेण्याच्या साठी घटनांचं जे आपण यथार्थ अवलोकन करतो ते खऱ्या अर्थानं निरीक्षण यामध्ये आलेलं दिसून येतं किंवा त्याला निरीक्षण असं आपल्याला म्हणता येईल. कार्यकारण भाव किंवा पारस्परिक संबंध जाणून घेण्यासाठी स्वाभाविक रूपात घडणाऱ्या घटनांचं सूक्ष्म निरीक्षण करणं यालाही निरीक्षण असं म्हटलेलं दिसून येतं. म्हणजे आपल्याला कसं करायचंय, बारकाईनं सूक्ष्मरित्या किंवा एखादा विशिष्ट उद्देश ठेवून अशा प्रकारे घटनेकडे पाहायचे, घटनेचं निरीक्षण करायचे की ज्या निरीक्षणामधून आपल्याला त्या घटनेमधील काही कार्यकारण भाव तिथं जाणून घेता येईल, पारस्परिक संबंध काही आपल्याला जाणून घेता येतील. वरवरचं जर आपण निरीक्षण केलं किंवा एखाद्या नुसतं घटनेकडे आपण पाहिलं भाव आपल्या लक्षात येणार नाही, पारस्परिक संबंध सुद्धा आपल्याला दिसून येणार नाहीत. कारण असं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर सूक्ष्म निरीक्षण करावं लागणार आहे, यथार्थ अवलोकन त्यासाठी करावं लागणार आहे. म्हणून निरीक्षण हा अत्यंत महत्वाचा तंत्र आहे, साधन असलेलं आपल्याला दिसून येतं तथ्य संकलनाचं. कारण आपण पाहिले की अनेक जे शोध लागलेले आहेत ते शोध याच तंत्राच्या द्वारे, याच साधनाच्या द्वारे लागलेले दिसून येतात. असं म्हटलं जातं की अधिकाधिक सिद्धांताची मांडणी याच निरीक्षण तंत्राच्या द्वारे झालेली आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ न्यूटनने जो गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे त्याचं कारण सुद्धा काय होतं, निरीक्षण होतं. कारण हजारो लोकांनी अगोदर वरून पडलेलं फळ पाहिलेलं आहे, परंतु कुणालाच ही कुतूहल जागे झालं नाही, कुणीही त्याच्याकडे सूक्ष्म रीतीनं पाहिलेलं नाही. ते फळ खालीच का पडतं, ते फळ वर का गेलेलं नाही, असं कोणीही त्या ठिकाणी विवेचन करण्याचा प्रयत्न केला नाही, कार्यकारण भाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, पारस्परिक संबंध जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. ज्या व्यक्ती अशा पद्धतीनं एखाद्या घटनेकडे पाहतात, एखाद्या घटनेचं विवेचन करतात, तेव्हा खऱ्या अर्थानं त्याला निरीक्षण म्हटलं गेलेलं दिसून येतं. पण हे अत्यंत महत्वाचं तंत्र या प्राथमिक स्रोतामधलं असलेला आपल्याला दिसून येईल. निरीक्षण काय हे आपण काही व्याख्याच्या द्वारे सांगितलेलं आहे, पाहिलेलं आहे. आता निरीक्षण करत असताना आपल्याला काय काय आवश्यक आहे, कोणकोणत्या बाबीची आपल्याला तिथं काळजी घेतली पाहिजे, कोणकोणते घटक महत्वाचे आहेत, त्याच्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे नोंद वही. कारण आपल्याला निरीक्षण करत असताना अनेकदा आपण पाहतो की निरीक्षण करतो पण आपल्याला नोंदच तिथं घेत नाही, आणि म्हणून आपण निरीक्षणातून काय पाहिलं, काय आपल्याला जाणवलं हेच बऱ्याचदा विसरून जाण्याची शक्यता असते. म्हणून तिथं निरीक्षणकर्त्याकडे नोंद वही असणं आवश्यक आहे. जसं उदाहरणार्थ प्रयोग पद्धतीमध्ये तुम्ही पाहिलं असेल, विज्ञानामध्ये एखादा प्रयोग जर करायचा असेल तर तिथं एक बाजूलाच नोंद घेण्यासाठी कागद ठेवला जातो, एक वही ठेवली जाते आणि विशिष्ट स्थितीमध्ये काय झालं, काय घडून आलं याची नोंद घेतली जाते. त्याच पद्धतीनं सामाजिक संशोधनामध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही निरीक्षण करत असता तेव्हा तुम्हाला तिथं नोंद घेण्यासाठी नोंद वहीची आवश्यकता असते, ती तुमच्या सोबत असणं अत्यंत आवश्यक असलेली दिसून येते. नाहीतर बऱ्याचदा असं होतं, निरीक्षण करून आल्यानंतर काहीतरी मला तिथं पाहिलं, मला आठवलं पण आता आठवत नाही, किंवा मला तिथं क्लिक झालं की हे काहीतरी लिहून ठेवायला पाहिजे होतं पण ते मला आता आठवत नाही, ही स्थिती होत नाही. आणि म्हणून महत्वाचं जे तुम्ही पाहिले, महत्वाचं जे तिथं तुम्हाला दिसलं किंवा त्याचं निरीक्षण केलं ते खऱ्या अर्थाने तिथं मिळणार नाही. म्हणून ते खऱ्या अर्थाने विस्मृतीत जाऊ नये, विसरू नये, म्हणून नोंद वही ही अत्यंत महत्वपूर्ण असलेली दिसून येते. दुसरं आहे टेप रेकॉर्डर. त्याच्यामध्ये तुम्हाला काही वेळेस रेकॉर्डिंग करता येते, ऑडिओ रेकॉर्डिंग तिथं करता येईल, काही तुम्हाला ध्वनिमुद्रित तिथं करता येईल, त्यासाठी त्याची आवश्यकता आहे. आणि तिसरं आहे कॅमेरा. जर समजा तुम्हाला एखाद्या वेळेस फोटो घ्यायचा असेल एखाद्या घटनेचा, एखाद्या स्थितीचा, कारण आपण समाजशास्त्रामध्ये पाहतो की एखाद्या जातीवर, जमातीवर जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपण काय करतो, त्याच्यासाठी ते लोकांना दाखवण्यासाठी किंवा त्याची सत्यता, त्याचा प्रूफ देण्यासाठी तुम्ही एखादा फोटो त्या घरात, समजा तुम्ही आर्थिक स्थितीमध्ये सांगितलं की दयनीय अशा प्रकारची आर्थिक स्थिती आहे किंवा त्यांच्याकडे राहायला व्यवस्थित घर नाही किंवा घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही, तर तुम्ही काय करता किंवा आपण काय करतो, फक्त तिथं एक फोटो काढतो आणि तो फोटो बाजूला देत असतो. हे काय कशासाठी आहे की ही स्थिती आहे या फोटोच्या माध्यमातून आपण जे सांगतो ते त्या फोटोच्या माध्यमातून तिथं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून निरीक्षणामध्ये अनेकदा आपल्याला काही महत्वाच्या घटनांची खऱ्या अर्थानं नोंद घ्यावी लागते.
महत्वाच्या घटना आपल्याला तिथं कॅमेरामध्ये घ्याव्या लागतात आणि त्याच्यासाठी कॅमेरा हा अत्यंत महत्वाचा असलेला दिसून येतो. तर ह्या 3 तंत्राच्या द्वारे आपल्याला या ठिकाणी काय करता येईल, हे निरीक्षण करता येईल आणि या निरीक्षणामधून जी तथ्य संकलित केली जातील ती तथ्य ही वस्तुनिष्ठ, विश्वसनीय, सत्यापनीय अशा प्रकारची असलेली आपल्याला दिसून येते आणि त्या आधारावर मग आपण एक चांगले निष्कर्ष, अचूक निष्कर्ष काढू शकतो. चांगल्या पद्धतीचा अचूक असा सिद्धांत त्या ठिकाणी मांडू शकतो, निर्माण करू शकतो आणि म्हणून हे निरीक्षण अत्यंत महत्वाचं असलेलं दिसून येतं. त्यानंतर आपण निरीक्षणाचे प्रकार या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता हा विषय खूप वास्ट आहे, मोठा आहे. मी थोडक्यामध्ये फक्त हे सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण इथं फक्त निरीक्षण, मुलाखत, अनुसूची एवढ्या ढोबळमानानं सांगणं उचित ठरलं नसतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रकारांचा आणि थोडक्यात त्यांच्या गुणदोषाचा मी या ठिकाणी आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जास्त विस्तृत मध्ये इथं सांगत नाही, कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाही. दोन्ही स्रोत आपल्याला पाहिजे, प्रत्येक स्रोतातील वेगवेगळे साधनही आपल्याला अभ्यासायचे. त्याच्यामुळं त्या वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मी या ठिकाणी थोडक्यात आपल्याला काही प्रकार सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. त्यामध्ये पहिला प्रकार आपल्याला सांगता येतो तो म्हणजे अनियंत्रित निरीक्षण. अनियंत्रित निरीक्षण काय आहे? जेव्हा एखादं निरीक्षण आपण करत आहोत, एखाद्या घटनेचं निरीक्षण करत आहोत, तेव्हा त्या घटनेवर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण ठेवलं जात नाही. अनियंत्रित अशा अवस्थेमध्ये त्या घटनेचं आपण निरीक्षण करत असतो. उदाहरणार्थ आपण सामाजिक शास्त्र शिकवतो. समाजशास्त्रामध्ये आपण पाहतो की समाजामध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्यांना नियंत्रित करता येत नाही, कारण त्या घटना बदलणाऱ्या आहेत, परिवर्तनशील आहेत आणि म्हणून नियंत्रित आपल्याला करता येत नाहीत. पण आहे त्याच अवस्थेमध्ये जशा असतील त्याच पद्धतीनं तिथं आपल्याला निरीक्षण करावं लागतं. म्हणून संशोधक काय करतो, जशी घटना घडत आलेली आहे, जशी काही एखादी सामाजिक समस्या आहे, एखादी सामाजिक घटना आहे, ती जशी आहे, जशी घडत आहे त्या पद्धतीनं अभ्यासनाचं, त्या पद्धतीनं निरीक्षण करण्याचं काम करत असताना आपल्याला दिसून येतो. म्हणून अनियंत्रित निरीक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचं नियंत्रण घटनेवर ठेवलं जात नाही, निरीक्षणावर ठेवलं जात नाही. एवढंच आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. अनियंत्रित निरीक्षणामध्ये 3 प्रकार आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये सहभागी निरीक्षण हा एक महत्वाचा प्रकार आहे, कारण आपण पाहतो की निरीक्षण करत असताना बाहेरून निरीक्षण आपल्याला करता येत नाही किंवा करणं तेवढं संयुक्तिक ठरत नाही, तेवढं वस्तुनिष्ठ ठरत नाही. त्याच्यासाठी आपल्याला काही वेळा एखाद्या समुदायामध्ये जावं लागतं, एखाद्या व्यक्तीच्या सोबत जावं लागतं. त्या व्यक्तीच्या सोबत गेल्याशिवाय आपल्याला त्या व्यक्तीचं खरं स्वरूप, त्या समुदायाचं खरं स्वरूप लक्षात येत नाही. अनेकदा आपण पाहतो मित्र आपण सोबत असतो आणि एखाद्या मित्राविषयी आपण एखादं मत बनवत असतो आणि आपण काय म्हणतो, अरे तू खूपच छान आहे, तो मित्र खूपच छान आहे. एखाद्या मित्राला म्हटल्यानंतर तो मित्र काय म्हणतो, अरे तू त्याच्या सोबत राहिला नाहीस, तुला काय कळणार तो मित्र कसा आहे. म्हणजे जर आपल्याला तो मित्र कसा आहे, बाहेरून कसा आपल्याला दिसायला चांगला आहे, छान आहे, पण समजा त्याचं खरं रूप जर आपल्याला पाहायचं असेल तर त्याच्या सोबत गेल्याशिवाय आपल्याला ते कळणार नाही. तसं एखाद्या घटनेच्या बाबतीमध्ये, एखाद्या समस्येच्या बाबतीमध्ये जर आपल्याला सूक्ष्म इथं जाणून घ्यायचं असेल, अभ्यास करायचा असेल तर त्या समुदायामध्ये सहभागी व्हावं लागणार आहे. त्यांच्या प्रथा, रूढी किंवा वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती आहे, राहणीमान आहे, त्यांचं खऱ्या अर्थानं तुम्हाला निरीक्षण अत्यंत महत्वपूर्ण असलेलं आपल्याला दिसून येतं. काही दोष याच्यामध्ये आहेत असं नाही, कारण आपण बऱ्याचदा पाहतो की एखादी व्यक्ती जेव्हा तिथं सहभागी होत असते तेव्हा तिथं ती भावनात्मकरित्या खऱ्या अर्थानं त्यांच्या संबंधित आलेली आपल्याला दिसून येते आणि म्हणून तिथं तो एक दोष निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून काही दोष असतील, ते दोष जर आपण दूर केले, त्या दोषाकडे जर आपण खऱ्या अर्थानं दक्षता त्या दोषाची घेतली तर त्याच्यामधून निश्चितच चांगल्या पद्धतीचे तथ्य आपण प्राप्त करू शकतो. चांगले काही तथ्य आपल्याला हाती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून सहभागी निरीक्षण हे अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचं तंत्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. दुसरा याच्या विरुद्ध जो प्रकार आहे किंवा जो आपल्याला निरीक्षणाचा प्रकार सांगता येईल तो म्हणजे असहभागी निरीक्षण. आता अगोदर आपण काय केलंय, एखाद्या समूहामध्ये गेलो, एखाद्या व्यक्तीच्या सोबत गेलो आणि तिथं जाऊन त्याचं सूक्ष्म अशा प्रकारचं अध्ययन केलं आणि त्याच्यामुळे आपल्याला अंतर्गत ज्या बाबी आहेत,
अंतरंग जे समुदायाचं आहे ते आपल्याला ज्ञात झालं, जिथे आपल्याला माहीत झालं, त्या बाबतीमध्ये काही तथ्य आपल्याला प्राप्त झाली. आता इथं आपल्याला काय होतं, काही दोष टाळण्यासाठी या निरीक्षणामध्ये जे आहेत ते असहभागी निरीक्षणाच्या द्वारे आपल्याला खऱ्या अर्थाने निरीक्षण करता येतं. उदाहरणामध्ये आता मी म्हटलंय की तिथं गेल्यानंतर व्यक्ती व्यवस्थित वर्तन करतील असं काही सांगता येत नाही. कारण नवीन कोणतरी व्यक्ती आला म्हटल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये पाहतो, नवीन पाहुणा यायचं म्हटल्यानंतर काय केलं जातं, चांगली झाडझूड केली जाते किंवा व्यवस्थित घराला केलं जातं, सजवलं जातं. येणाऱ्या पाहुण्याला वाटतं की काय घर आहे, परंतु तो पाहुणा गेल्यानंतर आपल्याला घर कसं दिसतंय. कारण तशाच पद्धतीनं भीती इथं येऊ शकते की सहभागी होणारा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती आल्यानंतर व्यक्ती कृत्रिम अशा प्रकारचं वर्तन करू शकते. आणि म्हणून ते जर आपल्याला टाळायचं असेल तर असहभागी निरीक्षण हे आपल्याला करणं आवश्यक आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, व्यक्ती त्यामध्ये सहभागी होत नाही, तर बाहेरूनच त्याचं निरीक्षण करत असते, समुदायाचं बाहेरूनच त्याच्याशी कनेक्ट होत नाही किंवा त्या समुदायामध्ये जाऊन राहत नाही, त्यांच्या व्यवहारामध्ये कोणत्याही प्रकारचं भाग घेत नाही. तर तिथं बाहेरूनच तो निरीक्षण करत असतो, दुरूनच तो निरीक्षण करत असतो. या माध्यमातून आपल्याला चांगली तथ्य प्राप्त होऊ शकतात. कारण तिथं आपण पाहिले की जे खरं आहे ते या माध्यमातून आपल्याला प्राप्त होऊ शकतं. खरी किंवा जी अधिक उपयुक्त अशा प्रकारची तथ्य आहेत ती आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. म्हणून दुसरं आहे असहभागी निरीक्षण आणि तिसरं आहे अर्ध सहभागी निरीक्षण. आता या दोन पद्धतीमध्ये काही दोष आहेत, काही गुणही आहेत. या दोन्ही पद्धतीचे दोष टाळून एक मध्यम मार्ग म्हणून आपण असहभागी निरीक्षण करायला हरकत नाही किंवा निरीक्षण पद्धतीद्वारे तथ्य संकलित करायला आपल्याला हरकत नाही. आता या पद्धतीमध्ये काय केलं जातं, ही पद्धती योग्य अशा प्रकारची मानली जाते. त्याचं कारण या दोन्हीचा संयोग मिश्रण या आपल्याला निरीक्षण पद्धतीमध्ये दिसून येतं. याच्यामध्ये काय होतं की जो संशोधक आहे तो संशोधक एखाद्या समूहामध्ये सहभाग घेत असतो किंवा त्याच्यामध्ये सहभागी होत असतो, पण सहभागी होत असताना तो भावनात्मकरित्या तिथं गुंतून पडत नाही किंवा भावनाशील झालेला दिसून येत नाही, भावनात्मक बाबीमध्ये तो गुंतून पडत नाही. म्हणजे तिथं निरीक्षण करत असताना आपण निरीक्षक आहोत किंवा आपण इथं निरीक्षण करायला आलेलो आहोत, ही जी गोष्ट आहे ती त्याला खऱ्या अर्थानं लक्षात असलेली दिसून येते. आणि याच्यामुळं म्हणजे जे काही घडत आहे समाजामध्ये किंवा त्या समुदायामध्ये ज्या ज्या बाबी घडत आहेत त्याची नोंद तो करत असतो. आणि म्हणून हे साधन वरच्या दोन साधनापेक्षा अधिक महत्वपूर्ण असलेलं दिसून येतं. त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे नियंत्रित निरीक्षण. आता अनियंत्रित निरीक्षण आपण पाहिले काय, जशी घटना आहे तसंच निरीक्षण करणं, कोणत्याही प्रकारचं नियंत्रण त्याच्यावर ठेवायचं नाही. आता दुसऱ्या प्रकारामध्ये मात्र नियंत्रित निरीक्षणामध्ये मात्र इथं नियंत्रण ठेवलं जातं. एखादी घटना अभ्यासत असताना, सामाजिक अभ्यासत असताना ती नियंत्रित केली जाते. आता नियंत्रित करत असताना दोन पद्धतीनं नियंत्रण ठेवलं जातं. एक म्हणजे जो निरीक्षण करणारा आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवलं जातं. आता नियंत्रित करणारा जो आहे त्याच्यावर नियंत्रण स्वतः तो ठेवत असतो आणि नियंत्रण ठेवण्यासाठी मग काही गोष्टी, काही साधनं तो आपल्या जवळ बाळगत असताना दिसून येतो. म्हणून व्यक्ती याच्या माध्यमातून व्यक्तिनिष्ठ किंवा पूर्वग्रह अशा प्रकारचं कोणतंही अध्ययन किंवा तथ्य प्राप्त होणार नाही याची काळजी या माध्यमातून आपण घेत असतो. जे काही आपण नैसर्गिक शास्त्र पाहतो, भौतिक शास्त्र पाहतो, त्याच्यामध्ये नियंत्रित निरीक्षणाचा वापर केला गेलेला दिसून येतो. त्याच पद्धतीनं सामाजिक संशोधनामध्ये एक सामाजिक प्रयोगशाळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारची एक प्रयोगशाळा निर्माण करून त्या घटनेचं, समस्येचं निरीक्षण करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. या माध्यमातून सुद्धा योग्य अशा प्रकारचे निष्कर्ष, अचूक अशा प्रकारचे, वस्तुनिष्ठ अशा प्रकारचे निष्कर्ष मिळवता येतात किंवा आपण प्राप्त करू शकतो. म्हणून ही पद्धती अनियंत्रित निरीक्षणाचीच विकसित पद्धती म्हणून ओळखली गेलेली दिसून येते किंवा पद्धती म्हणून त्याकडे पाहिलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. आणि शेवटचा याच्यामध्ये प्रकार आहे तो म्हणजे सामूहिक निरीक्षण. आता सामूहिक निरीक्षणामध्ये व्यापक अशा प्रकारचा अभ्यास क्षेत्र असेल तर तिथं ही पद्धती उपयुक्त ठरलेली दिसून येते. कारण इथं एक व्यक्ती निरीक्षण करत नाही तर अनेक व्यक्ती मिळून इथं निरीक्षण करत असतात. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, विषयामध्ये ह्या व्यक्ती तज्ञ असलेले आपल्याला दिसून येतात. त्या त्या क्षेत्रात तज्ञ असल्यामुळं त्या विशिष्ट पैलूचा, विशिष्ट बाबीचा ते व्यक्ती अभ्यास करत असताना आपल्याला दिसून येतात. म्हणून सामूहिक निरीक्षण ही पद्धती सुद्धा सामाजिक संशोधनामध्ये
अत्यंत महत्वपूर्ण असलेली आपल्याला दिसून येते. कारण इथं आपण पाहतो की अगोदर जसं व्यक्तिनिष्ठता किंवा पूर्वग्रह हे जे दोष होते ते आपल्याला खऱ्या अर्थानं भेडसावत होते. या पद्धतीमध्ये मात्र तो दोष आपल्याला दिसून येत नाही, कारण एका व्यक्तीनं ते संशोधन केलेलं नसतं. अनेक व्यक्ती मिळून ते संशोधन करतात आणि म्हणून ही सामूहिक निरीक्षणाची पद्धती अत्यंत महत्वपूर्ण असलेली दिसून येते. ठिकाणी या पद्धतीचा वापर केला गेलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून निरीक्षण काय आणि निरीक्षणाचे प्रकार कोणते याचा थोडक्यात आपण आढावा घेतलेला आहे. थोडक्यात फक्त मी निरीक्षणाचे गुण कोणते आणि दोष कोणते याचा आढावा या ठिकाणी घेणार आहे. निरीक्षणाचे गुण पाहत असताना यथार्थ आणि विश्वसनीय निष्कर्ष देण्याच्या दृष्टिकोनातून हे तंत्र महत्वाचं आहे, साधन महत्वाचं आहे. हा एक महत्वाचा गुण आपल्याला सांगता येईल, कारण स्वतः तुम्ही ते मिळवलेलं असतं, स्वतः तुम्ही तथ्य प्राप्त केलेली असतात आणि म्हणून ती अधिक यथार्थ आणि विश्वसनीय असलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर सखोल आणि सूक्ष्म निरीक्षण, कारण मी मगाशीच म्हटलेलं आहे की एखाद्या समूहामध्ये आपण गेल्यानंतर तिथं बारकाईनं सूक्ष्म अशा प्रकारचं निरीक्षण आपण करत असतो, सखोल अशा प्रकारचं निरीक्षण करतो. वरवरचं निरीक्षण इथं केलं जात नाही. जसं आपण पाहतो की असहभागीमध्ये वरवरचं आपण निरीक्षण करतो, पण सहभागीमध्ये जसं सखोल अशा प्रकारचं निरीक्षण आपण करतो, ते निरीक्षण या तशा प्रकारचं निरीक्षण तंत्राच्या द्वारे, या साधनाच्या द्वारे आपल्याला खऱ्या अर्थानं करता येतं, जे इतर कोणत्याही साधनामध्ये करता येत नाही. म्हणूनच हे तंत्र महत्वपूर्ण आहे असं आपल्याला दिसून येईल. दुसरं म्हणजे सोपं तंत्र, कारण याच्यासाठी आपण पाहिजे कोणत्याच गोष्टीची आवश्यकता नाही. आता काही तुम्हाला तिथं साधनं अगोदर सांगितलेली आहेत, पण ती साधनं नसली तरी व्यक्तीचा एकच महत्वाचं साधन आहे, ते म्हणजे कोणता? डोळा. हे महत्वाचं साधन आहे. या साधनाच्या माध्यमातून व्यक्ती कोणत्याही घटनेचं निरीक्षण करू शकते आणि म्हणून साधं सोपं तंत्र आहे. त्याच्यासाठी काही प्रशिक्षण घ्यावं लागतं किंवा लोकांना प्रशिक्षित करावं, कारण आपण खेड्यामध्ये पाहतो ग्रामीण भागातील काही व्यक्ती सुद्धा एखाद्या विशिष्ट बाबीचं निरीक्षण करतात आणि करून ते सांगतात की आज अशा अशा पद्धतीनं काहीतरी घडणार आहे किंवा अशा पद्धतीनं काहीतरी विपरीत होणार आहे. हे जे ते सांगतात त्याचं एक महत्वाचं साधन कोणतं आहे तर निरीक्षण आहे. म्हणून ते सोपं तंत्र आहे, कुणालाही त्याचा वापर करता येऊ शकतो. त्यानंतर पडताळा पाहण्याची सोय या तंत्रामध्ये आहे, कारण एखाद्या जर तंत्राच्या द्वारे आपण माहिती किंवा तथ्य संकलित केली तर त्याचा पडताळा पाहता येईल हे सांगता येणार नाही. परंतु निरीक्षणामध्ये मात्र आपल्याला काय करतात, ठीक आहे आपण काय म्हणतो, तुला खोटं वाटायला ना आणि बघ ते आहे की नाही, तसं आहे की नाही, किंवा ते तुला तसं दिसून येतं की नाही. म्हणजे इथं पडताळा पाहण्याची सोय तंत्रात असलेली दिसून येते. म्हणजे एखाद्या घटनेचा पडताळा दृष्टिकोनातून हे तंत्र महत्वपूर्ण आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि लोकप्रिय तंत्र, कारण कुणालाही आता तुम्ही जर म्हटलात ना की एखादं संशोधन तुला करायचंय, एखाद्या समस्येच्या बाबतीमध्ये तुला काही करायचंय, तर व्यक्ती अधिक प्राधान्य कशाला देईल तर ते निरीक्षणाला देत असताना दिसून येते. कारण बऱ्याचदा आपण पाहतो की समाजामध्ये कोणत्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये किंवा कोणत्याही समस्येच्या बाबतीमध्ये आपल्याला निरीक्षण करणं हे आवडतं किंवा निरीक्षण करणं हे सोपं असल्यामुळे म्हणा लोकप्रिय तंत्र असेल, तर हे लोकप्रिय तंत्र आहे म्हणून हाही एक महत्वाचा गुण असलेला दिसून येतो. दोष काही या तंत्राचे आहेत, जसं पूर्वग्रहाचा प्रभाव पडतो. जसं पाहिले आपण की एखाद्या वेळेस इथं व्यक्तीला काय दिसतं किंवा एखाद्या वेळेस सहभागी तो व्यक्ती झालेला असेल तर त्याच्याशी तो बांधला जातो सामाजिक संबंधाने किंवा त्याला म्हणता येईल भावनात्मक संबंधाने, आणि त्याच्यातून मग पूर्वग्रहात्मक अशा प्रकारचा विचार एखादं मत त्या ठिकाणी मानू शकतो. म्हणून पूर्वग्रहाचा प्रभाव पडू शकतो. खर्चिक पद्धती आहे, कारण निरीक्षण करण्यासाठी आपण म्हटले साधं सोपं तंत्र जरी असले तर एखाद्या विशिष्ट उद्देशाने जरी तुम्ही जेव्हा निरीक्षण करत असता तेव्हा ते निरीक्षण खऱ्या अर्थानं करत असताना काही तथ्य संकलित करावी लागतात. ती तथ्य कधी प्राप्त होतील हे आपल्याला कळणार नाही, किंवा सहभागी व्हायचं असेल तर तिथं जायचं, तिथं यासाठी पैसा खर्च झालेला आपल्याला दिसून येतो. पण थोडी खर्चिक पद्धती आहे, हा एक दोष आहे. व्यवहारात कृत्रिमता, मगाशी मी म्हटलंय ती व्यक्ती कोणीतरी नवीन आला म्हटलं की नॅचरल जे त्याचं वर्तन आहे ते ठेवत नाही, त्याच्यामध्ये कृत्रिमता आलेली आपल्याला दिसून येते. कोणी आलं म्हटलं की आपण अगोदरच टाईट होतो आणि व्यवस्थित वर्तन करायला लागतो. म्हणून ही या तंत्रामध्ये असलेली दिसून येते. आणि शेवटचं आहे, सर्वच सामाजिक घटनांचे अवलोकन या माध्यमातून होत नाही. उदाहरणार्थ एखादी घडलेली घटना आहे, त्याचा आपल्याला पुन्हा परीक्षण पडताळा पाहता येत नाही किंवा निरीक्षण त्या माध्यमातून करता येत नाही. एखादी ऐतिहासिक घटना आहे, ती घटना घडून गेलेली आहे,
त्याचं आपल्याला निरीक्षण करता येत नाही. म्हणून सर्वच घटनांचं निरीक्षण या माध्यमातून, या तंत्राच्या माध्यमातून आपण करू शकत नाही. म्हणून काही दोष या तंत्राचा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून काही दोष आहेत, काही गुण या तंत्रामध्ये आहेत. तरीही सामाजिक संशोधनामध्ये एक महत्वाचं तंत्र म्हणून या निरीक्षणाकडे पाहिलं गेलेलं दिसून येतं. मी म्हटले की अधिकाधिक निष्कर्ष, अधिकाधिक सिद्धांत ह्या तंत्रामधूनच मांडले गेलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून निरीक्षण हे तंत्र आहे. दुसरं आहे मुलाखत हे तंत्र. हे तंत्र प्राथमिक स्रोतामधलं आहे. मुलाखत तंत्रामध्ये आपण पाहतो की आधुनिक काळामध्ये प्रत्येक ठिकाणी मुलाखत ही महत्वपूर्ण मानली गेलेली दिसून येते. आणि वेगवेगळ्या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर मुलाखती टीव्हीवर घेतल्या गेलेल्या दिसून येतात, किंवा आजच्या काळामध्ये जर पाहिलं तर वेगवेगळ्या सोशल माध्यमातून, सामाजिक माध्यमातून अशा प्रकारच्या मुलाखती घेतल्या गेलेल्या दिसून येतात. या मुलाखतीमधून काय होतं, ज्या गोष्टी आपल्याला निरीक्षण तंत्राच्या द्वारे होऊ शकत नाही, तथ्य प्राप्त होऊ शकत नाही, ती तथ्य मुलाखत तंत्राच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त करता येतात. म्हणजे निरीक्षणामध्ये काही गोष्टी आपण अभ्यासू शकत नाही. मी म्हटलंय की तुम्हाला काही गोष्टीची माहिती पाहिजे असेल, किंवा एखाद्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय ते जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल, त्यांच्या अंतर्मनाचा जर वेध घ्यायचा असेल, त्याचा जर विचार त्याच्या संबंधित आपल्याला पाहिजे असतील, तर निरीक्षणानं ते शक्य होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला त्याच्या जवळ जावं लागतं, त्याची मुलाखत घ्यावी लागते, त्याच्याशी चर्चा करावी लागते, त्याच्याशी संवाद करावा लागतो, आणि तेव्हा मग आपल्याला अशा आंतरिक काही बाबी ह्या पुढे आलेल्या दिसून येतात किंवा प्राप्त झालेल्या दिसून येतात. म्हणून दुसरं महत्वाचं तंत्र या ठिकाणी आहे ते म्हणजे मुलाखत तंत्र. आता मुलाखत तंत्र काय आहे ढोबळमानानं सांगितले, पण काही व्याख्या आपण दोन इथं बघूया. त्याच्यामध्ये पहिली आहे, मुलाखत मूळ रूपात सामाजिक आंतरक्रियेची एक प्रक्रिया आहे. सामाजिक आंतरक्रिया घेऊन आणणारी एक प्रक्रिया म्हणून या मुलाखतीकडे पाहिलं गेलेलं दिसून येतं. आदान प्रदान तिथं होतं. एक व्यक्ती प्रश्न विचारते, दुसरी त्याचं उत्तर देत असते, किंवा एखादा तिथं साथ घातली तर त्याला प्रतिसाद समोरच्याकडून, मुलाखत दात्याकडून आलेली आपल्याला दिसून येते. एक आंतरक्रिया या प्रक्रियेच्या माध्यमातून घडून येते, म्हणून त्याला खऱ्या अर्थानं आंतरक्रियेची एक प्रक्रिया म्हटलं गेलेलं दिसून येतं. किंवा दुसरी व्याख्या आहे हेडर आणि विल्बन यांनी केलेली, 2 किंवा अधिक व्यक्तीमधील संवाद किंवा मौखिक प्रतिसाद म्हणजे मुलाखत होय. म्हणजे मुलाखत ही कमीत कमी 2 व्यक्तीमध्ये असते, हे आपल्याला इथं या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. 2 किंवा अधिक व्यक्तीमधील संवाद किंवा मौखिक प्रतिसाद, 2 व्यक्तीमध्ये जो संवाद चालतो, मौखिक अशा प्रकारचा प्रतिसाद जो चालतो, एखाद्या विषयाच्या संदर्भाने असेल, एखाद्या घटनेच्या संदर्भाने असेल, त्याला आपल्याला काय म्हणता येईल, मुलाखत असं म्हणता येईल. पण आधुनिक काळामध्ये मुलाखत या तंत्राच्या द्वारे सामाजिक आपल्याला घटनेच्या बाबतीत तथ्य संकलित करता येतात, तथ्य प्राप्त करता येऊ शकतात. उदाहरणामध्ये एखादी सामाजिक समस्या आहे आपण घेतलेली आहे, त्या सामाजिक समस्येशी संबंधित एखादी व्यक्ती आहे जी कार्य करते, एखादा सोशल वर्कर आहे, किंवा एखादा कोणताही व्यक्ती असेल जिनं त्याच्या बाबतीमध्ये ज्ञान घेतलेलं आहे, त्या बाबतीत ज्ञान प्राप्त केलेलं आहे, त्या व्यक्तीजवळ जाऊन आपण मुलाखत घेऊ शकतो, चर्चा त्याच्याशी करू शकतो, आणि त्या समस्येच्या संदर्भामध्ये महत्वपूर्ण अशा प्रकारची तथ्य, माहिती आपण प्राप्त करू शकतो. म्हणून मुलाखत ही महत्वाची खऱ्या अर्थानं आहे सामाजिक संशोधनामध्ये तथ्य संकलन करण्यासाठी. त्यानंतर आपल्याला पाहिजे की ह्यासाठी साधनं कोणते, जसं निरीक्षणाच्या बाबतीमध्ये आपण पाहिले तर इथं साधनं आहेत. एक म्हणजे ऑडिओ रेकॉर्डर. आता इथं आपण मी आधीच म्हटले की आपण जे काही ऐकतो, किंवा एखाद्या ठिकाणी आपण चर्चा केली, किंवा एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण काही मुलाखत घेतली, तर त्या मुलाखतीमधून जे जे काही आपल्याला मिळालेलं आहे ते सगळंच आपल्या लक्षात राहील असं आपल्याला सांगता येणार नाही, किंवा आपल्याला ते खऱ्या अर्थानं दिसत नाही. 80% भाग हा व्यक्ती विसरत असते, 20% त्या व्यक्तीला लक्षात राहत असतं. आणि म्हणून असं विसरू नये, विस्मृतीत जाऊ नये, त्यासाठी आपण ऑडिओ रेकॉर्डर घेतला पाहिजे, आणि तिथं मग ऑडिओ किंवा ती क्लिप बनवली पाहिजे, किंवा तशा प्रकारे ते ध्वनी मुद्रण करून घेतलं पाहिजे त्या साधनाच्या माध्यमातून. कारण घरी आल्यानंतर परत तुम्ही ते लावून मग नेमकं काय उत्तरं दिली, काय तथ्य त्याच्यामधून आपल्याला प्राप्त झाली हे पाहू शकतो. आणि म्हणून ऑडिओ रेकॉर्डर हे अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं डिजिटल कॅमेरा हा महत्वपूर्ण असलेला दिसून येतो. कारण आताच मी म्हटलंय की सद्यस्थितीमध्ये डिजिटल कॅमेरा हा महत्वाचा आहे. आज तो सर्वच ठिकाणी उपलब्ध झालेला दिसून येतो. असा डिजिटल कॅमेरा सुद्धा आपल्याला मुलाखतीच्या वेळी महत्वाचा ठरतो, महत्वपूर्ण ठरलेला दिसून येतो. म्हणून तो डिजिटल कॅमेरा आपण सोबत ठेवला पाहिजे. कॅम कॉर्डर हा दोन्हीचं संयोजन आहे.
या दोन्हीमध्ये खऱ्या अर्थानं तो दोन्हीचीही महत्वाची भूमिका बजावतो. याच्यामध्ये अधिक जलद गतीनं विकसित झालेलं स्वरूप आहे कॅमेऱ्याचं, डिजिटल कॅमेऱ्याचं, म्हणून तेही आपण या ठिकाणी ठेवलं पाहिजे, सोबत ठेवलं पाहिजे आणि त्या माध्यमातून मग आपण व्यक्तीची मुलाखत ही घेतली पाहिजे आणि मुलाखत घेतल्यानंतर मग आपल्याला आवश्यक ती तथ्य ही खऱ्या अर्थाने या माध्यमातून आपण प्राप्त करू शकतो. मुलाखत एक महत्वपूर्ण तंत्र असलेला आपल्याला दिसून येईल. मुलाखतीचे प्रकार आपल्याला थोडक्यात अभ्यासायचे. त्यामध्ये आहे पहिलं उद्दिष्टानुसार मुलाखत. उद्दिष्ट नेमकं काय आहे तुमचं किंवा तुमच्या संशोधनाचं ते महत्वपूर्ण या ठिकाणी ठरतं आणि त्याच्यावरून मग आपण काही प्रकार या ठिकाणी करतो. आता उद्दिष्टानुसार पहिला प्रकार आहे निदानात्मक मुलाखत. म्हणजे एखाद्या समस्येचं आपल्याला कारण शोधायचे, एखाद्या समस्येचं निदान आपल्याला जर करायचं असेल तर निदानात्मक अशा मुलाखत या ठिकाणी घेतली गेलेली दिसून येते. कारण शोधण्यासाठी, निदान करण्यासाठी अशा प्रकारची मुलाखत घेतली जाते, ती खऱ्या अर्थाने या प्रकारात आलेली दिसून येते. दुसरं उपचारात्मक मुलाखत. एखाद्या समस्येवर उपचार करण्यासाठी, योजना शोधण्यासाठी या मुलाखतीचा वापर केला गेलेला आपल्याला दिसून येतो. कारण समाजामध्ये जेव्हा जेव्हा समस्या निर्माण होतात त्याची सोडवणूक करण्यासाठी, त्याच्यावर उपाय शोधण्यासाठी अशा प्रकारे उपचारात्मक मुलाखत घेतली गेलेली दिसून येते. आणि त्यानंतरचं आहे संशोधनात्मक मुलाखत. इथं सुद्धा आपण एखाद्या समस्येचा शोध घेत असतो, एखाद्या समस्येमागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून संशोधनात्मक मुलाखत हा एक प्रकार आहे. उद्दिष्ट कसं आहे तुमचं संशोधनाचं त्यानुसार हे 3 प्रकार पडलेले दिसून येतात. त्यानंतर औपचारिकतेनुसार प्रकार पडलेले आहेत. औपचारिक मुलाखत कोणती आणि अनौपचारिक मुलाखत कोणती. आता याच्यामध्ये थोडक्यात जसं संरचित आणि असंरचित आहे त्या पद्धतीनं औपचारिक मध्ये आहे. औपचारिक मध्ये जो मुलाखत घेणार आहे त्याला अगोदरच पूर्वनियोजन करावं लागतं. अगोदरच मुलाखत आपल्याला कशी घ्यायची त्याच्या बाबतीमध्ये एक अनुसूची तयार करावी लागते. अनुसूची तयार केल्यानंतर त्याच्यात जे प्रश्न त्यांनी समाविष्ट केलेले आहेत तेच प्रश्न त्याला विचारावे लागतात. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल हा करता येत नाही, केला जात नाही. एक औपचारिक भाग म्हणून तो या ठिकाणी मुलाखत घेत असतो. कोणत्याही प्रकारचा बदल करण्याचं स्वातंत्र्य तिथं नसतं. ऐनवेळीला कोणत्याही प्रकारचे प्रश्न तो विचारू शकत नाही. अशी औपचारिक पद्धत आहे किंवा प्रकार एक आहे. दुसरा आहे अनौपचारिक. इथं मात्र व्यक्ती पूर्वनियोजित करत नाही किंवा कोणत्याही अनुसूचीचा आधार घेत नाही. तिथं प्रश्न मांडतो, एखादा विषय मांडतो आणि त्याच्यावर मग जो उत्तरदाता आहे तो आपलं स्पष्टीकरण देत असतो, उत्तर देत असतो. म्हणून हे 2 प्रकार औपचारिकतेनुसार केलेले दिसून येतात. तिसरा प्रकार आहे उत्तरदात्याच्या संख्येनुसार. आता उत्तरदाते किती आहेत मुलाखतीमध्ये याच्यानुसार आपल्याला प्रकार केले जातात. पहिला आहे व्यक्तिगत मुलाखत. एखाद्या व्यक्तीची आपल्याला मुलाखत घ्यायची किंवा मुलाखतीसाठी एकच व्यक्ती असेल तर ती व्यक्तिगत मुलाखत असलेली दिसून येते. एखाद्या समाज सुधारकाची आपण मुलाखत घेतो किंवा एखादा कोणता तरी नायक आहे त्याची आपण मुलाखत घेतो, एखादा खेळाडू असेल त्याची आपण मुलाखत घेतो. ही वैयक्तिक मुलाखतीमध्ये आलेली आपल्याला दिसून येते. तो व्यक्ती कसा घडला, त्याच्या घडण्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत किंवा एखाद्या विशिष्ट बाबतीमध्ये त्याचं नॉलेज काय आहे, त्याचा विचार काय आहे, मत काय आहे, ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी व्यक्तिगत मुलाखत ही घेतली गेलेली दिसून येते. आणि सामूहिक मुलाखत ही या मुलाखतीमध्ये अनेक व्यक्ती असतात, 2 पेक्षा अधिक व्यक्ती असलेले आपल्याला दिसून येतात. सामूहिक स्वरूपाची ही मुलाखत असते. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल जेव्हा इलेक्शन असते किंवा अशा प्रकारचा एखादा कोणता तरी घटना समाजामध्ये घडलेली असते त्याच्यावर विचार ऐकण्यासाठी, मांडण्यासाठी, त्यांचे विचार माणसाचे जाणून घेण्यासाठी अनेक व्यक्तीला आमंत्रित केलं जातं आणि त्यांच्याकडून मग ती माहिती, ती तथ्य मुलाखतीच्या माध्यमातून संकलित केली गेलेली आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी मुलाखत करता एका वेळी एका व्यक्तीला प्रश्न विचारत असतो किंवा अनेक व्यक्तीला प्रश्न विचारतो आणि उत्तर देत असताना सुद्धा एक व्यक्ती देते किंवा प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी आपापलं मत मांडण्याचा प्रयत्न करत असते असं आपल्याला दिसून येईल. म्हणून या संख्येनुसार हे 2 प्रकार आहेत. त्यानंतर तिसरा आहे अध्ययन पद्धतीनुसार. आपली अध्ययन पद्धती कशी आहे त्यावर सुद्धा हे 2-3 प्रकार आहेत. त्याच्यात संरचित आहे किंवा त्याला नियंत्रित म्हटले, असंरचित किंवा अनियंत्रित आहे आणि केंद्रित आहे. संरचित म्हणजे अगोदरच आपण त्याची बांधणी केलेली आहे, अगोदरची एक सूची तयार केलेली आहे, त्या सूचीमधूनच जे प्रश्न असतील ते प्रश्न त्याला आपण विचारित असतो. किंवा नियंत्रित स्वरूपाची, नियंत्रित केलेली, तिथं कोणत्याही प्रकारचं मुलाखतकर्त्याला स्वातंत्र्य असलेलं आपल्याला दिसून येत नाही, ती संरचित. आणि असंरचित मध्ये जसं आपण वर पाहिले अनौपचारिक मध्ये आहे त्या पद्धतीनं कोणत्याही प्रकारची अनुसूची तयार केली जात नाही.
तर तिथं खऱ्या अर्थानं ऐन वेळेला प्रश्न कोणतेही विचारले जातात किंवा तशा प्रकारचं स्वातंत्र्य त्या मुलाखतकर्त्याला असतं आणि मुलाखत देणारा सुद्धा आपल्या मतानुसार, आपल्या विचारानुसार किंवा त्याला जे तिथं मत व्यक्त करायचंय त्याच्यानुसार तो विचार मांडू शकतो. केंद्रित मुलाखतीमध्ये मात्र आपल्याला असं दिसतंय की एखाद्या विशिष्ट घटकावर, एखाद्या विशिष्ट समस्येवर आपलं लक्ष केंद्रित केलं जातं किंवा तिथं संशोधनकर्ता जो असेल, मुलाखत घेणारा जो असेल, तो एखाद्या विशिष्ट समस्येवर लक्ष केंद्रित करत असतो आणि त्या समस्येच्या बाबतीतच उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करतो, तथ्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, असं आपल्याला दिसून येईल. तर हे काही प्रकार आहेत. त्यानंतर मुलाखतीचे गुण थोडक्यामध्ये मी सांगतो. सर्व प्रकारच्या माहितीचे संकलन याच्यामधून झालेलं आपल्याला दिसून येतं. जसं उदाहरणार्थ आपण पाहिले की निरीक्षणामधून काही गोष्टीचं ज्ञान होतं. जसं तिथं पाहिले आपण की अंतर्गत बाबी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती होत नाहीत. इथं मात्र जो उत्तरदाता आहे त्या उत्तरदात्याच्या हृदयामध्ये मुलाखत करता हा खऱ्या अर्थानं प्रवेश करू शकतो आणि त्याच्याकडून ज्या ज्या काही बाबी काढण्याचा प्रयत्न केला जातो किंवा काढण्याचा प्रयत्न तो करतो त्या सर्व बाबीच्या बाबतीत विचार तो संकलित करत असतो, तथ्य संकलित करत असतो. म्हणून सर्व बाह्य आणि अंतरंगातील ज्या जे काही तथ्य असतील, जी काही माहिती असेल ती या माध्यमातून संकलित केली जाते. भूतकालीन घटनांचे अध्ययन करण्याच्या दृष्टिकोनातून मुलाखत ही अत्यंत महत्वाची आहे. जसं मी म्हटले की निरीक्षणामध्ये भूतकालीन घटनांचं अध्ययन करता येत नाही. इथं मात्र एखादी भूतकालीन घटनेशी संबंधित व्यक्ती असेल तर तिची आपल्याला मुलाखत घेता येते आणि त्या काळची पार्श्वभूमी कशी होती, त्या काळातली स्थिती कशी होती किंवा त्यामध्ये योगदान कोणाकोणाचं होतं, ह्या सगळ्या घटना आपण पाहू शकतो किंवा त्या घटना आपण मिळवू शकतो. म्हणून अशा प्रकारच्या भूतकालीन घटनांचं अध्ययन या माध्यमातून करता येतं. अमूर्त किंवा अदृश्य घटनांचं अध्ययन आपल्याला करता येतं. जसं उदाहरणार्थ तुम्ही पाहिलं असेल की आपण जेव्हा आपलं संशोधन करत असताना जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे जातो अनुसूची भरून घेण्यासाठी आणि तेव्हा त्याला आपण विचारत असतो की तुम्हाला काही गोष्टीच्या बाबतीत प्रश्न विचारत असतो, तेव्हा ती व्यक्ती बरोबरचं उत्तर देत असते किंवा चुकीचं उत्तर देत असते. पण आपल्याला मात्र असं दिसून येतं की अमूर्त अशा काही गोष्टी आपल्याला लक्षात येतात की त्याचे हावभाव आहेत किंवा त्याचं बोलणं आहे किंवा एखादा प्रश्न केल्यानंतर तो थोडा चरबळतो किंवा ते बडबडतो. तर या माध्यमातून तो खोटं सांगत आहे किंवा ही माहिती खरी नाही हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून अमूर्त किंवा अदृश्य घटना या माध्यमातून आपण जाणून घेऊ शकतो. पारस्परिक प्रेरणात्मक अध्ययन, एकमेकांची प्रेरणा इथं मिळत असते. बघा तुम्ही, मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा, ही मुलाखत केव्हा रंगात येते, जेव्हा दोघंही खऱ्या अर्थानं एकमेकांचे प्रेरणास्त्रोत बनतात. एक दुसऱ्याला प्रेरित करतो, दुसरा त्याला प्रेरित करतो आणि या माध्यमातून मग काही चांगल्या गोष्टी, चांगली तथ्य त्यामधून पुढे आलेली दिसून येतात. एखादी मुलाखत अशी रंगते की रंगल्यानंतर मनामध्ये आहे ते अध्ययनाच्या दृष्टिकोनातून ही मुलाखत महत्त्वाची. आता मी म्हटले की एखाद्या व्यक्तीकडे आपण गेलो किंवा एखाद्या व्यक्तीला सांगितलं काय म्हणते की माझी आर्थिक परिस्थिती बेताची आहे किंवा चांगली नाही, आणि जेव्हा आपण त्याच्या गळ्यामध्ये काही सोन्याचं पाहतो, हातामध्ये एखादी अंगठी पाहतो किंवा लॉकेट पाहतो, तेव्हा आपल्याला दिसतं की ही व्यक्ती खोटी बोलत आहे. म्हणजे सत्यता आपल्याला तिथं पडताळून पाहता येते. माहितीची सत्यता पडताळणीसाठी हे तंत्र महत्वाचं आहे आणि सखोल अध्ययन, बहुपक्षीय अध्ययन करण्यासाठी सुद्धा हे तंत्र महत्वाचं आहे. मुलाखत हे तंत्र या गुणासाठी महत्वपूर्ण असलेलं दिसून येतं. आता दोष कोणते? विस्मरणाची शक्यता आहे, व्यक्तिगत पूर्वग्रह याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. मुलाखत कर्त्यावर जास्त आपल्याला अवलंबून राहावं लागतं, कारण तो जर माहिती देत असेल तर त्या तंत्राला महत्व प्राप्त होतं. जर तो बोलताच झाला नाही, चांगली माहिती जर तो देत नसेल तर या तंत्राला काही अर्थ उरत नाही. वेळ खाऊ तंत्र आहे, कारण याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचदा आपण पाहिले की लोक तयार होत नाहीत, मुलाखत द्यायला तयार होत नाहीत. त्याच्याकडे आपल्याला जावं लागतं, त्याचं मन वळवावं लागतं, त्याची वेळ घ्यावी लागते. यामध्ये आपला वेळ जातो आणि त्यानंतर सांस्कृतिक आणि समस्या इथे येऊ शकते. पुढचा मुलाखत देणारा जर एकाच भाषेचा असेल, संस्कृती एकच असेल, तर आपल्याला मुलाखत चांगल्या पद्धतीने घेता येते, चांगली तथ्य आपल्याला मिळू शकतात. पण तो जर दुसऱ्या भाषेचा असेल, भिन्न भाषेचा असेल, तर तिथं भाषिक अडचण निर्माण होते आणि सांस्कृतिक अडचण सुद्धा निर्माण झालेली दिसून येते. याच्यामधून आपल्या संशोधनासाठी जी तथ्य
आवश्यक आहे ती आपल्याला मिळत नाहीत. म्हणून इथं ही तंत्र खऱ्या अर्थानं दोषपूर्ण आहे असं म्हणता येईल. प्रशिक्षित मुलाखतकर्त्याची आवश्यकता, कारण आपल्याला मुलाखत कुणालाही घेता येत नाही, त्यासाठी प्रशिक्षण महत्वाचं आहे. मुलाखत घेण्यासाठी काही गोष्टी आपल्याला अवगत करणं आवश्यक असतं आणि म्हणून त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं जसं आपण निरीक्षण तंत्र पाहिले सोपं आहे, तसं हे तंत्र सोपं नाही. तिथं आपल्याला खऱ्या अर्थानं प्रशिक्षण महत्वपूर्ण असतं. हे काही गुण आणि दोष या मुलाखत तंत्राचे आहेत. असं जरी असलं तरी या माध्यमातून संशोधनासाठी किंवा विशिष्ट समस्येच्या बाबतीमध्ये चांगली तथ्य आपण संकलित करू शकतो. म्हणून तथ्य संकलनाचं ते एक महत्वपूर्ण साधन असलेलं दिसून येईल. तिसरं आहे प्रश्नावली हे तंत्र. आता जेव्हा अभ्यास विषय छोटा आहे, जसं उदाहरणामध्ये आपण पाहिले की मुलाखत घ्यायची असेल तर आपण क्षेत्र जवळ असलं पाहिजे किंवा अध्ययन क्षेत्र हे कमी असलं पाहिजे. पण जेव्हा अध्ययनाचं क्षेत्र हे मोठं असतं, विस्तृत असतं, तेव्हा मात्र आपल्याला ही तंत्र वापरता येत नाही. जसं उदाहरणार्थ आपण एखादा विषय घेतला महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा अभ्यास, तर प्रत्येक शेतकऱ्यांची मुलाखत घेणं आपल्याला शक्य नाही किंवा जे नमुना निवडलाय त्याचीही मुलाखत घेणं शक्य नाही. मग अशा वेळी आपल्याला उपयुक्त ठरणारं कोणतं तंत्र आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला उपयुक्त ठरणारं तंत्र आहे ते म्हणजे प्रश्नावली. प्रश्नावलीच्या माध्यमातून दूरच्या व्यक्तीकडून सुद्धा आपण माहिती प्राप्त करू शकतो, तथ्य आपण संकलित करू शकतो. आता ही प्रश्नावली काय आहे, तर प्रश्नावली ही प्रश्नांची एक सूची आहे. म्हणजे प्रश्नांची आपण यादी तयार करायची, कशा संबंधित, आपल्या अध्ययन विषयाशी संबंधित, आपल्या जो काही समस्या असेल त्या समस्येशी संबंधित आपण एक प्रश्नांची यादी, तालिका ज्याला म्हणून, ती आपण तयार करायची आणि ती तयार केलेली यादी उत्तरदात्याकडे पाठवून द्यायची. ती प्रत्यक्ष बाय हँड तुम्ही देऊ शकता किंवा पोस्टानं सुद्धा ती पाठवता येते. म्हणून किती दूरच्या ठिकाणाहून आपल्याला तथ्य संकलित करता येतात. असं जरी असलं ढोबळमानानं तरी काही विचारवंतांनी व्याख्या देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामध्ये गुड आणि हॅट यांनी व्याख्या केलेली आहे की सामान्य रूपात प्रश्नावली म्हणजे प्रश्नाची उत्तरे प्राप्त करून घेण्याची पद्धती असून त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेचा उपयोग केला जातो आणि ती उत्तरदाता भरतो. म्हणजे इथे एक सूची आहे, एक प्रश्नपत्रिका आहे आणि त्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तर आहेत ती कोण देतो, उत्तरदाता देत असताना आपल्याला दिसून येतो. म्हणून अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिकेचा उपयोग केला जातो की जिचे उत्तर उत्तरदाता स्वतः देत असतो. दुसरी बोगार्ड्स यांनी केलेली व्याख्या आहे की प्रश्नावली विविध व्यक्तींना उत्तर देण्याकरिता तयार करण्यात आलेली एक तालिका होय. म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तीकडून उत्तर घेण्यासाठी जी तालिका आपण तयार केलेली असते ती तालिका म्हणजे प्रश्नावली, अशी व्याख्या केलेली आहे. प्रश्नावली एक महत्वाचं साधन या तथ्य संकलनाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. आता आधुनिक काळामध्ये आपण पाहतो की सध्या कोरोना महामारीचा काळ असलेला आपल्याला दिसून येतो आणि अशा वेळी प्रश्नावली आपल्याला प्राप्त करता येणं थोडं अवघड आहे किंवा अनेक अडचणी त्याच्यामध्ये आलेल्या आपल्याला दिसून येतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा जर वापर आपण केला आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामधून जर आपण एखादी प्रश्नावली तयार केली आणि गुगल फॉर्मच्या माध्यमातून ती जर आपण भरून घेतली तर आपल्या तथ्य संकलनाशी संबंधित किंवा आपल्या संशोधनाशी संबंधित अनेक तथ्य या माध्यमातून प्राप्त होऊ शकतात. किंवा सर्वेक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा वेगवेगळे ऍप आहेत, त्या माध्यमातून आपण जर माहिती एखादी प्रश्नपत्रिका तयार केली, बंदिस्त स्वरूपाची असेल किंवा ती मुक्त स्वरूपाची असेल, विशेषतः आपण पाहतो की मुक्त स्वरूपाच्या म्हणून जेव्हा गुगल फॉर्मच्या द्वारे तुम्ही एखादी प्रश्नावली तयार करता तेव्हा तिथं बंदिस्त असे जर उत्तर असतील किंवा तशा प्रकारची प्रश्नावली जर असेल तर ती अधिक उपयुक्त ठरलेली आपल्याला दिसून येईल. म्हणून आधुनिक काळामध्ये अशा तंत्रज्ञानाच्या द्वारे तुम्ही किंवा आपल्याला एखाद्या समस्येच्या बाबतीमध्ये माहिती प्राप्त करता येऊ शकते. पण इथं मात्र आपण पाहतो एक अट महत्वाची आहे की ही तंत्र फक्त जे सुशिक्षित लोक आहेत अशांसाठीच वापरता येतं. जे अशिक्षित लोक आहेत अशांसाठी मात्र हे तंत्र वापरता येत नाही. जसं मी म्हटले की काही तंत्रज्ञानाच्या द्वारे आपण वेगवेगळी प्रश्नावली तयार करून उत्तर प्राप्त करत असतो. इथं सुद्धा व्यक्ती साक्षर असणं आवश्यक आहे. प्रत्येक साक्षर कोणती असली पाहिजे, संगणक साक्षर असणं आवश्यक आहे. म्हणून अशा माध्यमातून प्रश्नावलीच्या माध्यमातून जेव्हा आपण तथ्य संकलित करत असतो ती तथ्य सुद्धा आपल्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण असलेली दिसून येतात. म्हणून प्रश्नावली हे तंत्र
तथ्य प्राप्तीसाठी संकलनासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे असं आपल्याला दिसून येईल. आता याच्यामध्ये प्रश्नावलीचे आपल्याला काही प्रकार या ठिकाणी पाहिजे. सर जास्त तर होत नाही ना विषय सर? हॅलो विषय सर? सर बोला की. आवाज येतो ना? येस सर, आवाज येतोय सर तुमचा. जास्त हे व्हायले का? आवाज तीन येतोय तीन वाजत आहेत. सर. हा सर. सर हा सर. सर आता बरेच तुम्ही सांगितलेलं आहे ते समारोपाकडे गेलं तरी चालेल. हा मी तेच म्हणतो की जास्त जर झालं तर हे नको. वेळ खूप झाला. ओके डिटेल सर. घेतलं तुम्ही. मी थोडक्यात हे करतो मी. हो कारण त्या 2 वर म्हणल्यानंतर हे सगळं डिटेल मध्ये थोडं सांगावंच लागणार. हो हो. ओके ओके सर, एक थोडं हे करतो मी. हा हो थँक्यू. हो. आता याच्यामध्ये प्रश्नावलीचे काही प्रकार थोडक्यात सांगतो. संरचित प्रश्नावली आहे, असंरचित प्रश्नावली आहे, बंदिस्त प्रश्नावली आहे. जसं आता मी म्हटले की तिथं आपण पर्याय देत असतो, बहुपर्यायी अशा प्रकारची प्रश्नावली बनवलेली असते. मुक्त प्रश्नावली आहे की जिथं पर्याय दिले जात नाही तर तिथं जो उत्तरदाता आहे त्याला आपले मतं मांडता येतात, उत्तर मुक्तपणाने देता येतात. चित्रमय अशा प्रकारची प्रश्नावली जिथं चित्राचा समावेश केला जातो, आणि मिश्रित अशा प्रकारची जिथं सर्वच प्रकारचे प्रश्न त्या प्रश्नावलीमध्ये आलेले दिसून येतात. प्रश्नावली तंत्राचं काय गुण आहे? विस्तृत क्षेत्राचं अध्ययन करता येतं, कमी खर्चिक आहे, पुन्हा पुन्हा माहिती मिळवण्याची सोय या माध्यमातून होते, माहिती लवकर प्राप्त होते. दोष पाहिले तर व्यक्तिपुरतीच, सुशिक्षित व्यक्तिपुरतीच मर्यादित आहे. अपूर्ण माहिती याच्यातून मिळत असते, कारण आपण पाहिले की सर्व व्यक्ती काही सर्वच उत्तर देत नाही, प्रश्नांची उत्तर देत नाही, किंवा ती परिपूर्ण देत नाहीत, अपूर्ण असलेली दिसून येतात. म्हणून अशी माहिती बऱ्याचदा आपल्याला अडचणीची ठरण्याची शक्यता असते. प्रश्नावली भरून पाठवण्यामध्ये अनेकदा हलगर्जीपणा केला जातो. व्यक्तीला तिथं आपल्याला स्मरणपत्र पाठवावी लागतात की तुमच्याकडे आलेली जी प्रश्नपत्रिका आहे ती पाठवा, किंवा अशी विनंती आपल्याला करावी लागते. म्हणून प्रश्नावली पाठवण्यामध्ये हलगर्जीपणा झालेला दिसून येतो. हस्ताक्षराची अनेकदा समस्या निर्माण होत असते. त्यांनी काय लिहिले किंवा कशा खूण केली किंवा त्याचं अक्षर जर चांगलं आपल्याला दिसलं नाही किंवा ओळखू आलं नाही तर चुकीचे निष्कर्ष त्यामधून निघू शकतात, तर ते चुकीची प्राप्त होऊ शकतात. म्हणून या तंत्रामध्ये काही दोष आहेत. असं जरी असलं तर हे तंत्र अत्यंत महत्वपूर्ण आहे असं आपल्याला म्हणता येईल. अनुसूची हे एक तंत्र आहे. मुलाखत, अनुसूची आणि प्रश्नावली याच्यामध्ये एक फरक ढवळमानानं आहे की प्रश्नावली ही उत्तरदात्याकडे पोस्टानं पाठवली जाते. अनुसूची मात्र प्रश्नांची एक सूची जरी असली किंवा प्रश्नांची एक तालिका जरी असली तरी संशोधक प्रत्यक्ष उत्तरदात्याकडे ती घेऊन जात असतो आणि उत्तरदात्याला प्रश्न विचारून त्या उत्तराची नोंद स्वतः त्या प्रश्नावलीमध्ये करत असतो, त्या तालिकेमध्ये करत असतो. एवढा छोटासा एक भेद म्हणा, फरक अनुसूची आणि प्रश्नावलीमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. आणि आपण संशोधनामध्ये पाहतो की जास्त करून अनुसूचीचा उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो. अनुसूची त्या ठिकाणी वापरली गेलेली दिसून येते. वेगवेगळे प्रकारही आहेत. निरीक्षण अनुसूची आहे जिथं निरीक्षणाला प्राधान्य दिलं जातं. मुलाखत अनुसूची आहे, जसं आपण एखाद्या समस्येसाठी, संशोधनासाठी अशा प्रकारची अनुसूची निवडत असतो किंवा तिचा वापर करत असतो. संस्था सर्वेक्षण अनुसूची आहे, समस्येच्या बाबतीमध्ये संस्थेतील ही अनुसूची वापरली जाते. किंवा प्रलेखी अनुसूची आहे की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रलेखांचा आधार घेऊन अशा प्रकारची अनुसूची तयार करत असतो. या अनुसूचीच्या बाबतीमध्ये सुद्धा काही दोष आहेत, काही गुण आहेत. असं जरी असलं तरी अनुसूची सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण असलेली दिसून येते. तर हे 4 महत्वाचे घटक या ठिकाणी साधनं, तंत्र प्राथमिक स्रोतामध्ये आपल्याला दिसून येतात. पहिलं आहे ते म्हणजे निरीक्षण, दुसरं आहे ते म्हणजे मुलाखत, तिसरं प्रश्नावली, आणि चौथं तंत्र आहे ते म्हणजे अनुसूची. आता दुय्यम स्रोत, जसं प्राथमिक स्रोत स्वतः मिळवलेले आहेत, प्रथम मिळवलेले आहेत, प्रथम त्याचा वापर केला गेलेला आहे, तसं दुय्यम स्रोत काय आहे? तर दुय्यम स्रोत हे पूर्वीच जी माहिती मिळवलेली आहे, प्राप्त केलेली आहे, ती माहिती ही दुय्यम स्रोतामध्ये आलेली दिसून येते. म्हणजे दुय्यम स्रोत म्हणजे अभ्यास, सर्वेक्षण किंवा प्रयोग याद्वारे इतर व्यक्तींनी संशोधनासाठी जी गोळा केलेली तथ्य असतात, माहिती असतात, त्याला खऱ्या अर्थानं आपल्याला दुय्यम स्रोत असं म्हणता येईल. सध्याच्या संशोधनाव्यतिरिक्त दुसऱ्या एखाद्या हेतूने अशा प्रकारची माहिती गोळा केलेली असते, जी माहिती दुय्यम स्रोत म्हणून ओळखली जाते किंवा दुय्यम तथ्य म्हणून ओळखली जाते. म्हणजे अशी माहिती जमा करत असताना ती संशोधनात्मक दृष्टिकोनातूनच केली पाहिजे, वैज्ञानिक पद्धतीनंच केली पाहिजे असं काही नाही. व्यक्तीनं ती जरी कोणत्याही पद्धतीनं प्राप्त केलेली असली तरी तिचा आधार हा आपल्या संशोधनासाठी घेता येऊ शकतो.
जे प्राथमिक, कारण संशोधनामध्ये दोन्ही तंत्राचा बऱ्याचदा आपल्याला वापर करावा लागतो, स्रोताचा वापर करावा लागतो. प्रथम स्रोताद्वारे जी माहिती तुम्ही प्राप्त केली, जी तथ्य संकलित केली, त्याला एक भक्कम पुरावा देण्यासाठी, एक महत्वाचा आधार देण्यासाठी दुय्यम स्रोत हे महत्वाचे असलेले दिसून येतात. किंवा त्या प्राथमिक माहितीमध्ये वस्तुनिष्ठता आणण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा दुय्यम स्रोत अत्यंत महत्वाचे असलेले आपल्याला दिसून येतात. या दुय्यम स्रोतामध्ये व्यक्तिगत प्रलेख असलेले दिसून येतात. व्यक्तिगत प्रलेख म्हणजे व्यक्तीने स्वतः या ठिकाणी काही स्वतःच्या जीवनाविषयी किंवा सामाजिक परिस्थितीविषयी किंवा एखाद्या समाजातील घटनेविषयी लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारची स्वतः लिहिलेली जी काही माहिती आहे ती माहिती व्यक्तिगत प्रलेखामध्ये आलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये आत्मचरित्र आहेत, जीवनचरित्र आहेत. आत्मचरित्र म्हणजे स्वतः एखाद्या व्यक्तीनं स्वतः विषयी लिहिणं किंवा स्वतः सामाजिक परिस्थितीविषयी, जडणघडण कशी झाली त्याविषयी किंवा सामाजिक परिस्थिती कशी होती याविषयी जे काही आत्मचरित्र लिहिलं असेल ते आत्मचरित्रामध्ये आलेलं दिसून येतं. अनेक थोर विचारवंतांनी, थोर व्यक्तींनी अशा प्रकारची आत्मचरित्र लिहिलेली दिसून येतात. जीवनचरित्र बऱ्याचदा आपण पाहिले की काही व्यक्ती ज्या थोर आहेत, महत्वाच्या आहेत, त्यांनी आपल्याविषयी आत्मचरित्र लिहिलेले नाही, पण इतर व्यक्तीनं मात्र त्या व्यक्तींच्या विषयी, ती व्यक्ती कशी घडली, कोणत्या परिस्थितीमध्ये घडली, त्या व्यक्तीवर कोणत्या प्रकारचे प्रभाव होते, त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये जी जी काही माहिती असेल ती चरित्राच्या द्वारे लिहिण्याचा, मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. ती जीवनचरित्रे म्हटली गेलेली दिसून येतात. दुसरं दैनंदिनी ही महत्वाची आहे, कारण आपल्या संशोधन विषयाशी संबंधित काही महत्वाची माहिती याद्वारे प्राप्त होत असते. कारण दैनंदिनीमध्ये गुप्तता मोठ्या प्रमाणात असते, कोणीही पाहत नाही, म्हणून व्यक्ती आपल्याला जे जे वाटतं, जे काही मनात तिचे असेल ते तिथं उतरून ठेवण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला दिसून येतो. पण आपल्या संशोधनाला ही माहिती सहाय्यक ठरत असते, पूरक ठरत असताना आपल्याला दिसून येते. म्हणून अनेक व्यक्ती दैनंदिनी लिहित असतात. ती दैनंदिनी सुद्धा दुय्यम स्रोत म्हणून एक महत्वाचं साधन ठरलेली आपल्याला दिसून येते. पत्रे, आता पत्रामध्ये द्वारे सुद्धा आपण पाहतो की अनेक व्यक्तींच्या भावना व्यक्त होत असतात. वेगवेगळ्या बाबतीतलं मत, विचार या माध्यमातून व्यक्त झालेल्या दिसून येतात. उदाहरणार्थ कौटुंबिक कलह आहे, प्रेम आहे, यश आहे, अपयश आहे, या बाबतीतले त्या व्यक्तीचे विचार कसे आहेत, त्याचं मत कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी या पत्राच्या द्वारे उपलब्ध झालेल्या आपल्याला हॅलो. हॅलो सरांचा आवाज म्यूट झालाय. फिसफिसे सर. हॅलो सर, आवाज म्यूट झालाय. हॅलो. 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 नाही सर, दिसत नाहीत ना सर. विशेष सर, सरांचा व्हिडिओ कुठे दिसत नाही ना. सर लेफ्ट झाले, म्हणजे हे झालं काय चुकून, हम्म. रेंज गेली बहुतेक. हा, सरांच्या याच्यात रेंज नाही. मे बी नेटवर्क प्रॉब्लेम असेल. हॅलो. फोन लावा सर. हा, एक मिनिट. हॅलो. हा सर. काय झालंय? फिसफिसे सर, माईक म्यूट झालाय तुमचं. माईक दोन्ही म्यूट आहेत, माईक पण आहे आणि माईक येतो का आवाज? येतो. सर एक 10 मिनिटात समारोप करतो. लवकर करा. हो सर, ओके. चालेल. व्यक्तिगत प्रलेखामध्ये काय दोष आहेत, गुण आहेत, त्याचा आपण थोडक्यात आढावा घेतलेला आहे. कारण तिथं अनेक व्यक्ती स्वतःच्याच मताला त्या ठिकाणी पुढे करू शकते. तिथं मनोवृत्तीचं स्पष्टीकरण, विचार याचं ते होत असतं, किंवा सहज उपलब्ध अशी साधनं होत नाहीत, पूर्वग्रह दूषित तथ्य असतात, हे सगळं आपण पाहिले. त्याच्यामध्ये दुसरा
सर टेक्निकल प्रॉब्लेममुळे सेशन थांबवता येते, काय प्रॉब्लेम नाही. संबंधीचा अहवाल असेल. हॅलो फिशफिशे सर, तुमचा माईक म्यूट व्हायलाय. माईक. हॅलो सर. हॅलो. हॅलो. आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय? आवाज यायला लागला. आवाज येतोय, आवाज येतोय. कंटिन्यू करा फिशफिश सर, आवाज येतोय. माईक म्यूट झालाय. माईक. ओके ओके सर, एक 5 मिनिट सर. हो चालतं. आवाज येतो का? हा यायला आता. आपला आवाज येतोय. कंटिन्यू करा. कंटिन्यू करा सर, करा सर कंटिन्यू. इतर मध्ये इंटरनेट आहे का? माध्यमातून माहिती संकलित करत असतो, सर्च करत असतो. शासकीय गॅझेटियर आहे, वर्तमानपत्रे आहेत, वर्तमानपत्राच्या माध्यमातून जसं आज या कोरोना काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेख त्याच्यावर आलेले असतात. घटनेच्या बाबतीमध्ये काही माहिती आपल्या संशोधनासाठी उपयुक्त ठरलेली दिसून येते. मासिके आहेत, जर्नल्स आहेत, ही सुद्धा सार्वजनिक प्रलेखामध्ये महत्वपूर्ण असलेली आपल्याला दिसून येतात. काही ती सार्वजनिक असली तरी ती गुप्त ठेवण्यात आलेली असतात, प्रकाशित केलेली नसतात. माहिती सुद्धा संशोधनासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेली वेगवेगळ्या प्रकारचे अभिलेख आहेत, दुर्मिळ प्रलेख आहेत. काही लोकांनी लिहिलेले अशा प्रकारचे काही प्रलेख असतात, ते उपलब्ध होत नाहीत किंवा काही विशिष्ट ठिकाणी ते असतात. ते सुद्धा आपल्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत. संशोधन PhD साठी आपण काही संशोधन अहवाल लिहित असतो. ते अहवाल सुद्धा आपल्या समस्येच्या किंवा तथ्य त्यामधून प्राप्त होत असतात. तर या प्रलेखाचे सुद्धा काही गुण आहेत, काही दोष आहेत. म्हणजे सर्व जवळपास या साधनामध्ये आपण पाहतो, परंतु आपल्याला जास्तीत जास्त त्यामध्ये दोष आहे. अशा प्रकारचे एखादं साधन आपण जर या ठिकाणी निवडलं, चांगली तथ्य प्राप्त होऊ शकतात किंवा ती तथ्य आपण मिळवू शकतो. म्हणून अशा प्रकारची तथ्य आपण मिळवण्याचा प्रयत्न हॅलो सर. हॅलो सर, आवाज येते सर आपला? आवाज येतोय सर. कंटिन्यू करा. समारोप करा. ओके ओके, कन्क्लूड करा. तर थोडक्यात त्याच्यामध्ये आपण या सामाजिक संशोधनामध्ये महत्वपूर्ण ठरणारा एक भाग म्हणून, घटक म्हणून किंवा एक पायरी म्हणून आपण या सामाजिक संशोधन पद्धतीतील तथ्य संकलन याचा थोडक्यात आपण आढावा घेतलेला आहे. यामध्ये वेगवेगळी प्राथमिक आणि द्वितीय स्रोत, संशोधन क्षेत्र कसं आहे, आपलं कोणतं आहे, याला अनुसरून साधन निवडलं पाहिजे, तंत्र तथ्य संकलित केली पाहिजे. विश्वसनीय कशी ठरतील, कशी राहतील, ती खऱ्या अर्थानं वस्तुनिष्ठ कशी राहतील, या बाबीकडे आपल्याला अधिकाधिक लक्ष देणं आवश्यक आहे. आणि संकलित केली तर निश्चितच अचूक अशा प्रकारचे निष्कर्ष आपल्याला काढता येऊ शकतात. आणि चांगला सिद्धांत निर्माण करण्यासाठी, अचूक निष्कर्ष काढण्यासाठी
किंवा योग्य अशा तंत्राचा आणि आपण ते करत असताना प्रत्येक व्यक्ती संशोधक ते करत तंत्र कोणतंही चांगलं किंवा वाईट आपण किती चांगल्या पद्धतीनं करतो हे खऱ्या अर्थानं ठरत असतं. यावरून कार्य हे खऱ्या अर्थाने यशस्वी म्हणून प्रत्येकाने प्रत्येक दक्षता काही पद्धतीची तथ्य प्राप्त करू शकतो आणि अशी तथ्य ही चांगल्या सिद्धांत निर्मितीसाठी महत्वपूर्ण ठरलेली आपल्याला दिसून येतात. मी या ठिकाणी थांबतो. आपण सर्वांनी तथ्य संकलन या विषयाविषयी जे काही मी आतापर्यंत सर्वांनी ती ऐकून घेतली. नवख्या वेगळ्या वाटतात, परंतु आपण सर्व हे शिकवतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण अनेक गोष्टीच्या बाबतीमध्ये अशा प्रकारे तथ्य संकलित करत असतो. म्हणून आपल्यासाठी ही काही नवीन बाब नाही, नाविन्य पूर्ण अशा प्रकारे कंटाळवाणी वाटेल, परंतु संशोधन पद्धतीतील एक महत्वपूर्ण अशा प्रकारची बाब म्हणून मी या ठिकाणी या विषयावर मत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं काही योग्यच आहे असं मी म्हणणार नाही. मला जे भावलं, मला जे काही अभ्यासातून दिसलं, ऐकलं आणि अध्ययन केलं, त्यामुळे जे जे काही मला कळालं ते आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी ते ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. मध्ये मध्ये रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडं डिस्टर्ब झालेला आहे, त्याबद्दल सुद्धा मी आपली या ठिकाणी क्षमा मागतो. आणि त्यांच्या मला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. यानंतर काही पार्टिसिपंटना जर काही क्वेश्चन किंवा क्युरीज असतील तर आपण विचारू शकता. हॅलो. हा सर. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. नसेल तर मी पिस्पिसे सरांनी अत्यंत सविस्तर अशी मांडणी केलेली आहे, त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद, आभार. या सत्राचे आभार मानण्यासाठी मी आमचे मित्र डॉक्टर शिवाजी वायभासे, सातव महाविद्यालय कळमनुरी यांना अशी विनंती करतो की त्यांनी या सत्राचे आभार माना. सर, तवळ सरांनी हात राईज केला आहे, मला वाटते त्यांना काही क्वेश्चन आहे. एक मिनिट. हा. हॅलो तवळ सर. तवळ सर. नाही सर, आभार घेऊ द्या. ओके, चालेल सर, चालेल. नमस्कार. दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 1 FDP रिसर्च मेथॉडॉलॉजी या विषयावर होतोय. या निमित्तानं आजच्या दुपारच्या सत्रामध्ये रिसोर्स पर्सन्स म्हणून प्राध्यापक डॉक्टर तुकारामजी पिस्पिसे सर, विभाग प्रमुख समाजशास्त्र विभाग शिवाजी महाविद्यालय परभणी, सरांनी तथ्य संकलनाची स्त्रोत सोर्सेस ऑफ डाटा कलेक्शन या विषयावर अभ्यासपूर्वक व्याख्यान केले आहे. सर्व सहभागी मित्रांना मार्गदर्शन केले आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्व सहभागी प्राध्यापकांकडून, मित्रांकडून सरांचे आभार मानतो. तसेच दिगंबरराव बिंदू महाविद्यालय या महाविद्यालयाचे प्राचार्य पंजाबराव चव्हाण सर यांनी हा योग घडवून आणला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. विशेष म्हणजे नेहमीच पुढाकारांमध्ये चळवळीमध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून आमचे मित्र डॉक्टर रामचंद्र बेसे सर नेहमीच पुढाकार घेतात आणि त्यांच्याच या पुढाकारातून नेहमीच आमच्या भेटी वगैरे होतात, नेहमीच कार्यक्रम आयोजित केले जातात आणि हाही कार्यक्रम त्यांनीच आयोजित केला आहे. म्हणून मी
सरांचे विशेष आभार मानतो. त्यासोबतच त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व टीमचेही मी आभार मानतो. आणि आजचं व्याख्यान अतिशय सुंदर झालं, त्याबद्दल पुनश्च एकदा प्राध्यापक डॉक्टर तुकारामजी खुसवे सरांचं आभार मानून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वायभासे सर. ओके, धन्यवाद. उद्या सकाळी डॉक्टर चंदन बोरा सरांचं सत्र होणार आहे. त्यासाठी सरांकडून एक व्हिडिओ पाठवलेला आहे सरांनी. तो व्हिडिओ आपण प्रत्येक पार्टिसिपेंटने पाहायचा आहे आणि त्या व्हिडिओवर पूर्णतः सत्र होणार आहे. ते व्हिडिओ मी तुम्हाला थोड्या वेळात आपल्या दोन्हीही ग्रुपवर पाठवणार आहे. तसंच किसपिसे सरांनी अत्यंत सविस्तरपणे ही सगळी मांडणी केलेली आहे. त्याबद्दल सरांचे मनपूर्वक पुनश्च मी एकदा आभार मानतो. आणि मला सर्वांना विनंती करायची की या संदर्भाने, संशोधन पद्धतीच्या संदर्भाने YouTube चॅनलवर माझ्या अनेक व्हिडिओज आहेत आणि आपण एकमेकांचे चॅनल सबस्क्राईब करायला पाहिजे. आपण सर्वांनी तुमचेही चॅनल असतील तर पाठवा, एकमेकांचे चॅनल सबस्क्राईब करू, ज्याच्या माध्यमातून आपल्या एकमेकांचे विचार आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत, प्राध्यापकांपर्यंत, विद्यापीठापर्यंत आपले पोहोचवता येतील, अशी पुनश्च एकदा विनंती करतो. आणि बोरा सरांनी पाठवलेला व्हिडिओ प्रत्येकाने पाहणं अत्यंत आवश्यक आहे. तो त्याच व्हिडिओवर उद्याचं सत्र पूर्ण होणार आहे. तरी सर्वांचे पुनश्च एकदा मी आभार मानतो आणि थांबतो. सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू. अरविंद सर. हां सर, फीडबॅक आणि असाइनमेंटची लिंक थोड्याच वेळात आपल्या ग्रुपवर सेंड केला जाईल. आपण सर्वांनी आपला फीडबॅक आणि असाइनमेंट हा सबमिट करावा. थँक्यू. हे सत्र इथेच संपलं आहे. उद्याच्या सकाळी आपण 11 वाजता परत रिझ्यूम होऊया. धन्यवाद.